करूयात सुरुवात. ओके. गुड इव्हनिंग सगळ्यांना. सो आज आपण सगळेजण इथे UPSCतला जो वैकल्पिक विषय आहे सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्र या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटत आहोत. आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपली UPSCची जी परीक्षा आहे ही परीक्षा 3 स्टेजेसमध्ये UPSC घेते, बरोबर की नाही? आणि आय थिंक तुम्ही सगळेजण इथे बसलेले जे आहात ते बऱ्यापैकी आता अभ्यासाच्या एका मधल्या टप्प्यामध्ये आलेले आहात. जनरल स्टडीजचा अभ्यास तुम्ही सगळ्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यामुळे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत ह्या 3 टप्प्यांची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला जो आजचा समाजशास्त्राच्या विषयाच्या संदर्भात चर्चा करायची आहे, जो वैकल्पिक विषय म्हणून आपल्याला निवडायचा आहे, तर त्या संदर्भामध्ये त्याचे असणारे 500 मार्क हे महत्वाचे कसे आहेत आणि त्या संदर्भात आपण काय काय केलं पाहिजे याची थोडीशी चर्चा करणार आहे. बरी चर्चा करत असताना मी रेफरन्स सोशोलॉजीचा घेणार आहे, परंतु तुमच्यापैकी काही लोकांनी सोशोलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट ऑलरेडी निवडला असेल, त्यांच्यासाठी तेही अभ्यासासाठी पाहिजेच आहे की सोशोलॉजी कसा युजफुल आहे. पण त्याचबरोबर काही लोक असतील ज्यांचं अजून थोडंसं मनामध्ये एक द्विधा असेल की बाबा 2 सब्जेक्ट आहेत डोक्यामध्ये, त्यातला एक सोशोलॉजी आहे, तर मग दोघांपैकी एक कोणता निवडूयात. तर मग त्यासाठी काही क्रायटेरियाज आहेत, निकष आहेत. ते जर तुम्ही त्याला लावले तर तुम्हाला तुमच्या डिसिजनपर्यंत यायला, निर्णयापर्यंत यायला मदत होणार आहे. पण आता एवढी सगळी चर्चा आपल्याला का करायची आहे, तर ज्याच्यामध्ये आपण डिस्कशन मांडलं की बाबा जो सोशोलॉजी सब्जेक्ट आहे किंवा कुठलाही ऑप्शनल सब्जेक्ट आहे, हा मुख्य परीक्षेतला सगळ्यात मुख्य भाग आहे. बघा का? कारण तुम्ही जर बघितलं तर GSला तुम्हाला 4 पेपर लिहायचे असतात. प्रत्येक पेपर हा 250 मार्काचा आहे. निबंधाचाही पेपर 250 मार्काचा आहे. पण तुमचा ऑप्शनल जो सब्जेक्ट आहे त्याला मात्र 500 गुण दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये एक शब्द छान तिथं मी मुद्दामून लिहिलेला आहे. वैकल्पिक विषयाच्या ऐवजी मी त्याला लिहिलेलं आहे गुणपसंदिता विषय. ठीक आहे, म्हणजेच काय रे बाबा, हा जो वैकल्पिक विषय आहे हा मार्क मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, गुण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय UPSC मध्ये हाय स्कोरिंग समजला जातो. आता तसं काय, त्याच्या मागची काही कारण आहेत का, हे आपल्याला येत्या डिस्कशन मध्ये आपल्याला बोलायचंच आहे. पण आपण हे समजून घेऊया की आपल्या मुख्य परीक्षेमधल्या या टप्प्यावर आणि त्याचबरोबर GS मधल्या काही भागामध्ये आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट कशी मदत करतो आणि विशेषतः त्याचं उदाहरण घेत असताना आपण सोशोलॉजीला घेऊयात. आणि त्याचबरोबर मला इंटरव्ह्यू मध्ये जी माझी 3rd स्टेज आहे त्यामध्ये कसा मला तो उपयोगाचा असणार आहे हेही मला समजून घ्यायचं. मग आता हे करत असताना साहजिकच आहे की आपल्याला काय करायचंय की कोणते कोणते ऑप्शनल सब्जेक्ट असतील हे पहिलं आपल्याला माहिती असायला पाहिजे. कसे कसे मी ऑप्शनल सब्जेक्ट निवडू त्या संदर्भात काही निकष कसे आहेत हे मला सांगता आलं पाहिजे. मग सोशोलॉजीने कसा परफॉर्मन्स दिलाय हे सगळं मला तिथे डिस्कस केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला इथून पुढे आपण जे डिस्कशन घेणार आहोत त्या संदर्भामध्ये एक डोक्यामध्ये रूपरेषा असली पाहिजे बाबा, की नक्की काय काय आपल्याला चर्चा करायची आहे. आणि म्हणूनच काय करूया, आपल्या डिस्कशनसाठी आपण त्याला एका 5 टप्प्यामध्ये डिवाइड करूया. जो आपली आजची जी चर्चा आहे ही या 5 मुद्द्यांच्या भोवती फिरणार आहे. तर त्यातला पहिला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आधी आपण समजून घेऊया की वैकल्पिक विषय नक्की काय असतो. आता तुम्ही म्हणाल सर म्हणजे नक्की काय, माहितीये की आम्हाला UPSCने एक लिस्ट दिली आहे, त्यातला एक निवडायचा आहे म्हणून त्याला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतात. नाही, UPSCने त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट आपल्यासाठी सांगितलेली, ती काय ते समजून घेऊया. मग त्यानंतर आपण बघूया कोणते कोणते UPSCने ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला सांगितले. ते लिस्टच आहे आपल्याकडे, आपण त्याला छान एका क्लासिफिकेशन मध्ये डिवाइड केलाय. आणि मग मी कोणता ऑप्शनल सब्जेक्ट यातला निवडायचा त्याची एक 3 स्टेज किंवा 3 स्टेप्स मध्ये 3 टप्प्यांमधली एक निवड प्रक्रिया देखील तुम्हाला इथे मी सजेस्ट करणार आहे. आणि मग त्यानंतर वैकल्पिक विषय म्हणून समाजशास्त्र जर तुम्ही निवडला तर काय काय बाबा तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज असणार आहे ही चर्चा तिथे मी मांडेल. आणि मग लास्ट मुद्दा की जर तुम्ही कोणताही ऑप्शनल सब्जेक्ट निवडा, लेट्स से सोशोलॉजी तुम्ही निवडला, युनिक अकॅडमीमध्ये तुम्ही जॉईन केलाय, तर मग काय एक अकॅडमी म्हणून, एक शिक्षक म्हणून त्याच्यामध्ये माझी भूमिका काय असेल हेही मी तुम्हाला तिथे स्पष्ट करेन. तर चला मग जाऊया आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे आणि मुद्द्यानुसार आपण काय करूया त्याची चर्चा करूया.
पहिला मुद्दा आहे की वैकल्पिक विषय नक्की काय असतो. आता हे समजून घेताना मी युपीएससीचं जे नोटिफिकेशन आहे, युपीएससी दरवर्षी परीक्षा जेव्हा डिक्लेअर करते तेव्हा नोटिफिकेशन काढते. जनरली फेब्रुवारी महिन्यामध्ये ती येतं आणि मग तिथून ते सांगते की यावर्षी आम्ही एवढ्या लोकांना सिलेक्ट करणार आहे आणि ही अशी त्याची प्रक्रिया असणार आहे. त्या नोटिफिकेशन मध्ये जर आपण वाचलं तर तिथे त्यांनी ऑप्शनलच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाची माहिती सांगितलेली आहे आणि ती माहिती म्हणजे आता ते बोलत असताना मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच बोलतात, पण आपला मुख्य परीक्षेतला ऑप्शनल या विषयाच्या संदर्भात आपलं डिस्कशन आहे म्हणून आपण ते समजून घेऊया. काय म्हणतात बघा, मी अगदी वाचून दाखवणार आहे कारण युपीएससीच्या नोटिफिकेशन मधली ओळ जशीच्या तशी आपण इथं घेतलेली आहे. साहजिकच आहे, आता ते नोटिफिकेशन इंग्लिशमध्ये असणार आहे, आपण त्याला मराठीत आपल्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं आहे. ते काय म्हणतायत बघा, मुख्य परीक्षेचा जो उद्देश आहे, उद्देश तो काय आहे, तर उमेदवारांनी फक्त माहिती इन्फॉर्मेशन किंवा फक्त त्यांच्या स्मरणशक्तीच्या आधारावर ती मुख्य परीक्षेची त्यांच्याकडून चाचपणी करणार नाहीयेत, तर जो कॅन्डिडेट एक्झामिनेशन देणार आहे त्याचे बौद्धिक गुणधर्म काय आहेत आणि त्याची आकलनाची खोली काय, डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग काय आणि त्याची इंटलेक्च्युअल क्वालिटीज काय काय आहेत हे चेक होणार आहे. सो साध्या सोप्या शब्दामध्ये मेअर इन्फॉर्मेशन इज नॉट सफिशियंट फॉर यू पीपल टू प्रिपेअर, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मी मुख्य परीक्षेचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मला फक्त एखाद्या विषयाबद्दलची माहिती गोळा करायची आणि ती माहिती लक्षात ठेवून उत्तरामध्ये लिहून यायची आहे अशी परीक्षा नसेल असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे साध्या सोप्या शब्दात सांगू का, घोक्या आणि ओक्या टेक्निक वापरता येणार नाही की मी घोकमपट्टी करून गेलो आणि परीक्षेत जाऊन म्हणजे लिटरली नाही ओकायचे, मी लिहून आलो, तर ही टेक्निक चालणार नाहीये. का? कारण प्रश्नच असे विचारतील, मग तो जनरल स्टडीजचा पेपर असू दे, ऑप्शनल असू दे, निबंध असू दे, की तुम्हाला तुमचे इंटेलेक्च्युअल ट्रेट्स वापरायला लागणार आहेत आणि तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे त्याबद्दलचं, कुठलाही टॉपिक तिथे दिलेला आहे तो तुम्हाला किती समजलाय हे त्या प्रश्नाच्या उत्तरामधून एक्झामिनर चेक करणार आहे. आता हीच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे तुमच्या प्रिपरेशनच्या सुरुवातीतील. का? कारण बऱ्याचदा असं होतं बघा, लोक अभ्यासाला सुरुवात करतात, कोणीतरी सांगितलंय म्हणून 4 पुस्तकं विकत आणतात, ती वाचतात, नोट्स बनवतात, लेक्चर्स अटेंड करतात, पण मला परीक्षेमध्ये नक्की काय विचारलं जाणार आहे हे जोपर्यंत मला माहितीच नसेल तोपर्यंत मी ती तयारी करत असताना कोणत्या प्रकारे ही तयारी करायची ह्याचं मलाच अंडरस्टँडिंग नाहीये, तर मला समोरचं जे सांगेल तसं मी करतो आणि त्यामुळे माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअल लेवल ऑफ अंडरस्टँडिंग डेव्हलप असणं ही मॅन्डेटरी, ही सगळ्यात कंपल्सरी गोष्ट आहे. आणि ते आपल्याला सांगणार कोण आहे, तर ते आपल्याला सांगणार आहेत आपल्या युपीएससीच्या नोटिफिकेशन मधले ह्या 2 ओळी. बरं, मग ठीक आहे, मी ठरवलं की एखादा विषय जर मी तयारी करतोय तर ती तयारी करत असताना मी अशा प्रकारे तयारी करेल की तुम्हाला समजला पाहिजे, माझी अंडरस्टँडिंग त्याच्याबद्दलची चांगली पाहिजे. मग मी सुरुवात केला अभ्यास करायला, पण किती लेवल किंवा किती डेप्थ मध्ये जाऊन किंवा कुठल्या काठिण्य पातळीपर्यंत मला त्याचा अभ्यास करायचा आहे हेही मला माहित पाहिजे ना, अदरवाईज कसं करता येईल. मग ही काठिण्य पातळी कशी ठरेल, तर त्यांनी पण तिथे सांगितलंय बघा की ग्रॅज्युएशन प्लस 1 इयर एवढी जनरली तुमची काठिण्य पातळी असेल. म्हणजे काय, जनरल स्टडीज बरोबर कम्पेअर करूया. आता जेव्हा तुम्ही तुमच्या सामान्य अध्ययन पेपर 1, पेपर 2, पेपर 3 चा अभ्यास करता त्या जनरली तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायला सांगतात लोक, तुमच्या फॅकल्टीचे एनसीईआरटी आणि कितवीच्या एनसीईआरटी सांगतात, हा 6वी पासून 12वी पर्यंतच्या वाचा म्हणतात. मग आपण हायएस्ट लेवल बघूया, 11वी 12वीच्या एनसीईआरटी वाचा असं सांगतात. म्हणजे साध्या सोप्या शब्दामध्ये जनरल स्टडीजचा जो पेपर असतो त्याची काठिण्य पातळी ही 12वीची असते. आता तुम्ही म्हणाल सर काय सांगता, 12वीच्या मुलाला युपीएससीच्या पेपरला आणून बसवा, तो शिक्षणच सोडून देईल की काय, अशी भीती वाटायला लागेल. नाही, काठिण्य पातळी तेवढीच आहे, फक्त त्याच्यात काय करतात ते डायनामिझम खूप आणतात, करंट अफेअर्स, तुमच्या अनालिसिस असं म्हणतात, त्यामुळे थोडा नक्कीच त्याच्यामध्ये पेपर लिहिण्यासाठी चॅलेंज तयार होतात. पण शेवट त्यातली बरीचसा जो अभ्यास आहे हा आपण 11वी 12वीच्या एनसीईआरटी मधनं करू शकतो. मग ग्रॅज्युएशनला सफिशियंट आहे का तेवढं, नाही म्हणतायत बघा. ते काय म्हणतायत, तुम्हाला ऑनर्स डिग्री म्हणजेच ग्रॅज्युएशन प्लस 1 इयर
म्हणजेच काय, तर साध्या सोप्या शब्दात जर तुम्ही सोशिओलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट घेतला असेल तर BA सोशिओलॉजी पेक्षा वरती पण MA सोशिओलॉजी पेक्षा कमी असे मधल्या लेवलची जी काही डिफिकल्टी लेवल असेल या त्या लेवलची अंडरस्टँडिंग लेवल असेल एवढा अभ्यास तुम्हाला त्या सब्जेक्टचा करावा लागेल. म्हणजे इथून मला सुरुवातीला समजलं पाहिजे की मी फक्त सोशिओलॉजीच्या NCERTs वाचून माझं काम होणार नाहीये. मग वाचायचे नाहीत का, वाचा की. एक आपण म्हणूया बेस म्हणून ते आपल्याला उपयोगाचा आहेतच. तर तिथून आपण सुरुवात करूया. पण तिथेच संपणार नाहीये, तिथून सुरुवात होणार आहे आणि मग आपल्याला त्याच्या पुढे जाऊन अभ्यास करावा लागणार. मग आता काय काय वाचायचं काय नाही वाचायचं ह्याबद्दल आज मी चर्चा नाही करणार आहे. त्या संदर्भात आपण 20 तारखेला भेटूया आणि मग पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी अगदी बुक लिस्टच सांगेल की ही सगळी पुस्तकं आहेत म्हणून लगेच पळत पळत जाऊन आप्पा बळवंत चौकातनं पुस्तकं विकत घ्यायची नाहीत. लगेच बसून अमेझॉनवर हाणलं, केलं ऍड कार्टमध्ये, गेले स्पेंड पैसे. नको, तशी गडबड करायची गरज नाही. हा, मी लिस्ट तुम्हाला सगळ्या पुस्तकांची सांगणारच आहे. आणि जेव्हा मग आपले लेक्चर्स म्हणजे आपण असं म्हणूया की 20 तारखेला आपण याच्यावर सगळ्यावर चर्चा करूया आणि 20 तारखेलाच वेळ मिळाला तर आपण सिलेबसच्या पहिल्या धड्याला हात घालूयात किंवा 21 तारखेपासून आपण म्हणूया आपला पहिला धडा जेव्हा चालू होईल तेव्हा मी जेव्हा जो जो धडा तुम्हाला शिकवतोय तो धडा कुठल्या पुस्तकात चांगला दिलाय तेवढ्या पुस्तकातली तेवढीच पानं वाचा असं सांगेल. त्यामुळे आपल्याला लिस्टमध्ये पुस्तकं जरी 10 दिसली तरी 10 पुस्तकं थोडीच वाचायची. स्मार्ट स्टडी करायचंय. एखाद्या पुस्तकामध्ये एखादा धडा चांगला घेतला तेवढाच वाचायचा आहे आणि तेवढाच आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनानं उतरवायचं. ठीक आहे, चला. पण आता आज अभ्यासाची लगेच चर्चा नको. आज आपण ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडावा आणि सोशिओलॉजी निवडला तर कसा फायदा आहे ह्याची चर्चा मांडूया. आता इथे त्यांनी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सर्व्हिसेस किंवा लॉचा जर तुम्ही घेतला तर ते ग्रॅज्युएशनच्या लेवलचं असेल असं सांगितलंय. पण माझ्या मते तुमच्यापैकी बहुतांश लोक जे इथे बसलेले आहेत ते आय थिंक मेडिकल किंवा इंजिनिअरिंग किंवा लॉ हा सब्जेक्ट फार ते प्राधान्याने बघत नसतील आणि म्हणून आपण त्याच्यावर फार चर्चा नको करायला. आपण आपल्या डिस्कशनमध्ये पुढे जाऊया आणि पुढे जात असताना आपण समजून घेऊया की कोणते कोणते ऑप्शनल सब्जेक्ट माझ्यासाठी अवेलेबल आहेत. कोणते कोणते आहेत बघा बरं. एक लिस्टच दिली आहे बघा तुमच्यासाठी. आहे का रे लिस्ट? बघा, आहे ना लिस्ट इथं. आता काय केलं त्याच्यामध्ये, UPSCने जे नोटिफिकेशन दिलं होतं त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी खूप सारे ऑप्शनल सब्जेक्ट मेन्शन केले होते. मग जसं तसं लिहिण्यापेक्षा त्याचं वर्गीकरण केलं, आहे की नाही. मग वर्गीकरणात काय केलं, काही आहेत ते सोशल सायन्सेस आहेत किंवा ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट आपण त्यांना म्हणतो. काही आहेत बघा ते तांत्रिक किंवा इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आहेत. मेडिकल सायन्स आहे, विज्ञानाचे सब्जेक्ट्स आहेत आणि कॉमर्सचे पण सब्जेक्ट आहेत, बरं का. मग एक कॅटेगरायझेशन केलं. आता हे का करायचं, त्याच्यामध्ये 2 गोष्टी समजून घ्यायच्यात की कोणते सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता ह्याची एक आपण तिथे म्हणूया तुमच्या डोक्यामध्ये एक लिस्ट असली पाहिजे. पण साहजिकच आहे काही सब्जेक्ट आपण घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ काय, मला फार आवड आहे मेडिकल सायन्स या सब्जेक्टमध्ये. अरे पण मी मेडिकल सायन्स शिकलोय का ग्रॅज्युएशन मध्ये? जर मी शिकलोच नसेल तर मी मेडिकल सायन्स घेऊ शकतो का? मला फार आवडतं मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग. अरे पण मी ग्रॅज्युएशन नाही केलं त्याच्यामध्ये, मी वेगळ्या सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन केलंय. तर मग मी तो सब्जेक्ट घेऊ शकतो का? तर साहजिकच आहे तो सब्जेक्ट आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा तर तुम्ही म्हणू शकता मी काय घेऊ शकत नाही हे काढून टाकायचे त्याच्यामधनं. पण आता अभ्यासाच्या दृष्टिकोनानं महत्वाचं आहे की किती माझ्याकडे ऑप्शनल सब्जेक्ट उपलब्ध आहेत हे समजून घेण्यापेक्षा जनरली स्टुडंट्स कोणते ऑप्शनल सब्जेक्ट जास्त घेतात आणि का हे समजून घेऊयात. कोणते घेतात रे जास्त? तर हा जो बॉक्स आहे ना, सोशल सायन्सेस ज्याला आपण म्हणलं, म्हणजे सामाजिक शास्त्र, सामाजिक विज्ञान ही मोठ्या प्रमाणावर लोक घेतात. मग कोणते कोणते सब्जेक्ट येतात बघा याच्यामध्ये. पॉलिटिकल सायन्स आहे, सोशिओलॉजी आहे, सायकोलॉजी आहे आणि अशी लिस्टच आहे आपल्याला कोणते कोणते ऑप्शनल त्याचे. आता असं का हे समजून घ्यायचंय. का बरं लोक थोडस इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा सायन्स मधले सब्जेक्ट फारसे प्रेफर करत नाहीत? हेच सब्जेक्ट का प्रिफर करतात ह्याचा एक आधी तुम्हाला लॉजिक किंवा आर्ग्युमेंट्स तुमच्या समोर मांडतो आणि नंतर विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो पण की जे मी म्हणतोय ते खरंय. बरोबर की नाही? असं नाही की मला वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय, असं नाही करणार आहे आपण. जे काय असेल ते विथ प्रूफ तुम्हाला इथे दाखवणार आहे. पण मग का करत असतील बरं असं?
तर त्याच्यासाठी आपल्याला तिसऱ्या मुद्द्याकडे जाता येईल आणि तो तिसरा मुद्दा म्हणजे वैकल्पिक विषय कसा निवडावा याच्या संदर्भातली चर्चा. बघा, आता मी जर असं म्हणलं की ऑप्शनल सब्जेक्ट निवडत असताना मी म्हणलंय की सोशल सायन्सेस मधले लेट्स 2 सब्जेक्ट 3 सब्जेक्ट माझ्या डोळ्यासमोर आहेत बाबा, की मला या 2 ते 3 सब्जेक्ट पैकी एक सब्जेक्ट निवडायचा आहे. तर मग त्याच्यासाठी फायनलाइज करताना, शेवट निवडताना की हाच सब्जेक्ट मी फायनल करतोय, कसा करायचा, तर त्याच्यासाठी ही 3 टप्प्यांची प्रक्रिया आहे. आता सध्या आपण सगळेजण कुठं आहोत, जे सगळे विद्यार्थी माझ्यासमोर बसलेत किंवा जे ऑनलाईन युट्यूबवर आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला जॉईन झालेत, तर तुम्ही आता सध्या इथं आहात. आज तुम्ही उडी मारणार आहात की चला या आठवड्यामध्ये आता मला फायनलच करायचंय, 20 तारखेला ऑप्शनल सुरू होणार आहेत, त्याच्या आधी माझी निश्चिती झाली पाहिजे की कोणता ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे. तर मग पहिला टप्पा आहे ते म्हणजे तुमचा इंटरेस्ट, बघा तिथं दिलंय. आणि दुसरा पॉइंट आहे त्याच्यामधला की तुम्ही किती, तुमच्याशी तो सब्जेक्ट तुम्हाला ओळखीचा वाटतो, विषयात तुमचं किती स्वारस्य आहे, तुम्हाला किती इंटरेस्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये, आणि तो विषय तुमच्या किती ओळखीचा आहे, परिचयाचा आहे. हे 2 फॅक्टर पहिला टप्पा आहे आणि हाच इम्पॉर्टंट टप्पा आहे, सगळ्यात महत्वाचा टप्पा हाच आहे. आता तुम्ही म्हणाल सर कोणत्या विषयात इंटरेस्ट वाटतो आणि कोणता विषय ओळखीचा वाटतो हे दोन्ही सेम आहेत का? हा, जवळपास एकमेकांशी ते कनेक्टेड आहेत, पण दोन्हीचा जरासा विचार करूया. बघा, आता काही लोक म्हणतील की सर मला केमिस्ट्रीत फार इंटरेस्ट आहे, घेऊया का केमिस्ट्रीचं एक्झाम्पल, का दुसरा सब्जेक्ट घेऊया तुमच्या आवडीचा मॅथमॅटिक्स, आहे की नाही? काय लोकांनी चेहरे केले मॅथमॅटिक्स म्हणल्या म्हणजे आनंदाने, असं आपण म्हणूया. बरं ठीक आहे, 1-2 एक्झाम्पल घेत जाऊया. आता तुम्ही बघा, आपण असं म्हणूया की सर जेव्हा मी केमिस्ट्री हा शब्द ऐकतो, आहे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून अवेलेबल, पण या केमिस्ट्रीचं आणि माझं कधी बॉन्डच जुळला नाही शाळेत असताना. कारण तिथे ते कार्बन आणि हायड्रोजनचे जे काय बॉन्ड जुळवत होते सर फळ्यावर डायग्राम काढून, की सी कार्बनचे 2 आयटम, ऑक्सिजनचा 1 आयटम, हायड्रोजनचे 3 आयटम, माझ्या डोक्यात काही कधी कळालंच नाही. फळ्यावरचं बॉन्डिंग झालं पण माझं सब्जेक्टचं कधी बॉन्डिंग झालं नाही. त्यामुळे 10वीला कसं तरी करून मी आपला त्या केमिस्ट्रीला एकदा मार्गी लावला आणि परत त्याच्याकडे कधी आयुष्यात वळून बघितलं नाही. हे प्रूव्ह करतं की तुमचा त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट नाही. सब्जेक्ट चांगला आहे की नाही हा वेगळा विषय. सब्जेक्ट असेल ना इंटरेस्टिंग, कोणाला तरी वाटणारच आहे, त्यांचं बॉन्डिंग झालं, कोव्हॅलंट बॉन्ड, कुठले कुठले बॉन्ड असतात ते जुळले त्यांचे, माझं नाही जुळलं. व्यक्तीसारखंच आहे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे. जगात अनेक लोक आहेत, आपल्याशी अनेक लोकांचा संबंध येतो, मग सगळेच लोक आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात का? नाही. पण एखादा व्यक्ती आपल्याला इंटरेस्टिंग वाटत नाही ह्याचा अर्थ तो कोणालाच इंटरेस्टिंग वाटत नाही असं नाही, तो कोणाला तरी इंटरेस्टिंग वाटू शकतो, त्याचे 4 मित्र असू शकतात. मला नाही इंटरेस्टिंग वाटला, माझी त्याच्याशी मैत्री होऊ शकत नाही, काहीच हरकत नाही, आपण आपल्या रस्त्याने जाऊ शकतो. असं आपण जे सामान्य ज्ञानानुसार जनरल नॉलेज मध्ये जे बोलतो तेच लॉजिक आहे. त्यामुळे विषय निवडणे हे व्यक्ती निवडण्यासारखंच आहे. आणि त्यामुळे बघा, जनरली लोक असं म्हणतात की ऑप्शनल सब्जेक्ट निवडणे म्हणजे तुमचा लाईफ पार्टनर निवडण्यासारखं आहे. मग त्याला तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणा किंवा नवरा बायको म्हणा, काही तुमच्या लेवलला तुम्ही तुमचं एक्झाम्पल घ्या. मग माझं लाईफ पार्टनर निवडणे इतकं ऑप्शनल निवडणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे असं उगाच गुड फिलिंगवर ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचं नाही की दिसायला छान दिसतो म्हणून घेतला. ऑप्शनल काय, त्याला बॉडी बिडी छान दिसते, 6 पॅक ऍप्स आहे म्हणून निवडला, म्हणजेच काय, छोटा सिलेबस आहे म्हणून निवडला. किंवा कोणीतरी म्हणतो अरे हा मस्त आहे, जाऊन भेट त्याला, बघ काय होतंय. माझ्या एखाद्या मित्रानं घेतला ऑप्शनल सब्जेक्ट, तो म्हणला चल लेक्चरला, म्हणून मी गेलो आणि मी घेतला. हे सगळे काय आहेत, अंदाजपंचे आपण एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग आपण आपल्या आयुष्याचा एखादा महत्वाचा निर्णय घेतोय, तर आपण असं कॅज्युअल असू का रे त्याच्याबद्दल? साहजिकच नाहीये. आपण त्याला तोलून मापून 4 वेळा भेटून आपण ती खातरजमा करून मगच त्या व्यक्तीबरोबर आपण मैत्री करण्याचा किंवा पुढच्या आयुष्यातल्या गोष्टींचा विचार करू शकतो. ऑप्शनल निवडणं हे तितकंच महत्वाचं आणि तितकंच काय असलं पाहिजे, तुमचं कॅल्क्युलेटेड डिसिजन असला पाहिजे. आणि म्हणून पहिलं चेक करा की बाबा तुमचा इंटरेस्ट आहे का नाही सब्जेक्टमध्ये. आता इंटरेस्ट असण्याची गरज काय हे पण महत्वाचं आहे बरं का समजून घ्यायला. तिथे आपण परत एकदा जाऊ, आपण जनरल स्टडीजची कंपॅरिझन करत होतो ना ऑप्शनल सब्जेक्टचं. आता जीएस मध्ये कसं आहे बघा, आपण म्हणूया जीएस पेपर 1
250 मार्काचा पेपर लिहायचा आहे आपल्याला मेन्स मध्ये. मग जीएस पेपर 1 मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत रे? कोण सांगेल मला? जीएस पेपर 1 मध्ये काय काय सिलेबसचा भाग? हिस्ट्री आहे, सोसायटी आहे आणि जिओग्राफी आहे, बरोबर आहे का? जीएस पेपर 2 मध्ये काय काय रे? पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, सोशल जस्टिस आहे आणि IR आहे, बरोबर? हे 4 कंपोनंट आहे. आता आपण जर विचार केला जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 2 मिळून 7 सब्जेक्ट किंवा कंपोनंट मला अभ्यास करायला लागतील, तेव्हा मला 500 मार्काचा पेपर लिहिता येईल. म्हणजे 250 मार्काचा आणि 250 मार्काचा, 700 मार्क 500 मार्काचा झाला. पण जेव्हा मी ऑप्शनल कडे येतो, लिहायचेत मला 500 मार्काचेच 2 पेपर, म्हणजे 250-250चे. पण विषय किती आहे शिकायला? एकच, लेट्स से सोशियोलॉजी. तर जीएस मध्ये 500 मार्काचं लिहिण्यासाठी मला 7 वेगवेगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागेल. आणि त्यामुळे परीक्षकालाही माहिती आहे की 7 सब्जेक्टचा अभ्यास तो एका लेवल पर्यंत करू शकतो आणि त्यामुळे त्याच लेवलचे प्रश्न विचारावे लागतील. पण 500 मार्कासाठी एकाच विषयाचा जर अभ्यास करायचा आहे तर एक्झामिनर म्हणेल मी तुला जरा इनडेप्थ क्वेश्चन विचारतो, तू पण काय केलं पाहिजे, खोलीत जाऊन अभ्यास केला पाहिजे, खोलावर तो विषय समजून घेतला पाहिजे. आता मला खोलावर जर विषय समजून घ्यायचा आहे तर मला त्याची जरा 2 पुस्तकं एक्स्ट्रा वाचायला लागतील. त्याला जास्त वेळ द्यावा लागेल, त्याची जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. अरे म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये मला त्याच्याबरोबर जास्त टाइम स्पेंड करावा लागेल सब्जेक्ट बरोबर. मग मला जर तो इंटरेस्टिंगच वाटत नसेल तर मी त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करू शकतो का? साधा विचार करा ना, एखादा व्यक्ती आपल्याला आवडतच नाही, त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करायला आवडेल का? साहजिकच आहे, नाही. उलट एखाद्याने जर बळजबरीने आपल्याला एखाद्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं, चांगली हाणामारी होईल आपली त्याच्याबरोबर. आपण त्याच्याबरोबर स्वइच्छेने टाइम स्पेंड कोणाबरोबर करतो? जो व्यक्ती आपल्याला आवडतो. एखादा मित्र असतो, आपल्याला आवडतो, छान वाटतो. मग आपण तासनतास त्याच्याशी गप्पा मारत बसतो, कळत नाही वेळ कधी गेली. तसंच विषयाचं आहे. जर विषय इंटरेस्टिंग असेल, तुम्हाला तो इंटरेस्टिंग वाटला, तर तुम्ही त्याचा जास्त वेळ अभ्यास करू शकता, जास्त खोलीत जाऊन अभ्यास करू शकता. आणि हीच तर रिक्वायरमेंट आहे ऑप्शनलची, कारण मला ऑप्शनलला एका सब्जेक्टला 500 मार्क आहेत. मग कोणता विषय आपल्याला जास्त इंटरेस्टिंग वाटतो? जो विषय आपल्याला जास्त ओळखीचा असतो. व्यक्तीसारखंच आहे ना, परत एकदा. कोणता व्यक्ती आपल्याला जास्त इंटरेस्टिंग वाटेल रे? जो आपल्याला जास्त आपल्यासारखा वाटतो. आपल्यासारखाच आहे, आपल्या परिचयातला, आपल्या ओळखीतला आहे. बघा बरं, साधा विचार करा. तुम्ही जी भाषा बोलता, तीच भाषा बोलणारा व्यक्ती हा जरा तुम्हाला जवळचा वाटतो. तुमच्या गावाकडच्या, तालुक्यातला, जिल्ह्यातला असेल, तुमच्या प्रदेशातला असेल, थोडा अजून जवळचा वाटतो, कारण तुमचे विषय सेम आहेत बोलायचे. बरोबर की नाही? किंवा तुम्ही व्हेजिटेरियन, तो पण व्हेजिटेरियन, तर तुमचे विषय सेम झाले. तुम्ही अट्टल नॉन व्हेजिटेरियन, तो पण अट्टल नॉन व्हेजिटेरियन, की मग फिरताय शनिवार रविवार नॉन व्हेजिटेरियन दुकानं शोधत, इकडे बिर्याणी चांगली मिळते, इकडे तांबडा पांढरा मस्त आहे, इकडे आळणी भात, असं करत करत फिरणार तुम्ही सगळेजण. एक व्हेजिटेरियन, एक नॉन व्हेजिटेरियन, हे इकडे बघतंय, ते तिकडे बघतंय. आता कसं होणार? कारण सिमिलॅरिटी कमी आहे. मग सिमिलॅरिटी ज्यांच्यामध्ये जास्त आहे त्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. मलाही एक लेखक वाचायला आवडतात, यालाही एक लेखक वाचायला आवडतात. आमच्या दोघांचा इंटरेस्ट मॅच झाला की आम्ही त्या पुस्तकांवर गप्पा मारू शकतो. मग विषयाचं पण तसं आहे. मग एखादा विषय माझ्या ओळखीचा आहे की नाही हे कसं ठरवायचं? तर त्याची एक छान पद्धत आहे बघा. ही पद्धत तुमच्या समोर घेऊन जातो आणि तुम्हाला करून दाखवतो. काय करायचं बघा त्याच्या संदर्भात? काही नाही, सिलेबस काढायचा, सिलेबस. आणि सिलेबस मी बघितला आणि वाचला तर त्यातले जर मला सिलेबस मधले पॉइंट्स ओळखीचे वाटले, धडे ओळखीचे वाटले, म्हणजे सब्जेक्ट माझ्या ओळखीचा आहे. मग आता हे समजण्यासाठी परत जाऊया की तुमच्या आवडत्या सब्जेक्टकडे, मॅथमॅटिक्स. मग चर्चेला आपण असा विचार करू की मी सोशियोलॉजीचा सिलेबस दाखवलाय तुम्हाला आणि चर्चेला आपण असं म्हणूया की बाजूला मॅथमॅटिक्सचा पण सिलेबस ओपन केलेला आहे. आता चर्चेला आपण असं म्हणूया की मॅथमॅटिक्स मध्ये 100 टॉपिक दिले, सोशियोलॉजीत पण 100 टॉपिक दिले. पण मॅथमॅटिक्सचा सिलेबस जेव्हा मी वाचतो पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत, ते कुठं पायथागोरस सोडलं तर कोणीच ओळखीचं नाही माझ्या. एक पायथागोरसच ओळखीचा वाटतो. कुठेतरी असं वाचल्यासारखं वाटतं. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ते पण ऐकलेला वाटतं. पण 10वीला जे काही छळलंय त्या डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशननी मला, त्यामुळे त्याच्याशी माझं काही जुळलं नाही बाबा. मग पूर्ण सिलेबसमध्ये 100 पॉइंट आहेत, त्यातले 3 पॉइंट माझ्या ओळखीचे आहेत.
तर बाबा आमची एकमेकांची फारशी ओळख नाही. पण मग हेच लॉजिक आपण इथे लावून बघूया ना. लावा बरं लॉजिक इथे. तुमच्या समोर सिलेबसच ओपन केलाय बघा. हा, कोणता सिलेबस आहे रे हा? सोशिओलॉजीच्या पेपर 1चा सिलेबस आहे. हा, आता मुद्दामून इंग्लिशमध्ये ठेवलाय बरं का. काय कारण रे इंग्लिशमध्ये सिलेबस ठेवायचं? कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, तुम्ही मराठी माध्यम जरी घेतलं असेल तरी युपीएससीचा क्वेश्चन पेपर हा कोणत्या भाषेत येणार आहे? इंग्लिश आणि हिंदी भाषेत येणार आहे. ठीक आहे. तर आता तुमच्यासाठी ऑप्शन अवेलेबल आहे म्हणून तुम्ही हिंदी पण घेऊ शकता. पण आपल्या अनुभवावरनं आपलं जे काही हिंदी आहे ते इतकं छान आहे की त्याच्याबद्दल म्हणजे आपण कमीच चर्चा केलेली बरी, नाही का? का? कारण आपण जे हिंदी ना सामान्य तऱ्हा वापरतो, जे आपल्याला येतं की हिंदी, कोण नाही म्हणतं हिंदी येतं, पण अपना हिंदी इतना बढ़िया होता है कि उधर से जाते जाते बिल्डिंग गिर जाता है और बात जरा बारीक का पुरे भैया. अशा प्रकारचं जे हिंदी आहे हे इथं परीक्षेसाठी उपयोगात पडेल का? आपल्याला नाही. तिथं अकॅडमिक हिंदी असणार. आणि त्यामुळे जरी आपण हिंदी चांगलं आपलं करायचं ठरवलं, क्वेश्चन पेपर तर समजला पाहिजे ना, क्वेश्चन समजला पाहिजे. मग एक भाषा तर तुम्हाला चांगली करावीच लागणार आहे बघा. एक तर हिंदी चांगली करावी लागेल किंवा इंग्लिश चांगली करावी लागेल. इंग्लिशच करूया ना, कारण त्याचं लॉजिक काय, मला एक कंपल्सरी इंग्लिशचा पेपर द्यायचा आहे ना मेन्समध्ये, आणि मला ते सीसॅट मध्ये, नाही का, जी आपल्या प्रिलिमला सीसॅट असतं ना, सीसॅट मध्ये पण मला कॉम्प्रिहेन्शनचे पॅराग्राफ येणार आहेत, ते पण कुठल्या भाषेत येणार आहेत? इंग्लिश आणि हिंदीमध्ये येणार आहेत. मग बेटर वे मी एक भाषा तयार केलीच पाहिजे. आणि तिसरा आणि चौथा मुद्दा, मला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर येस त्यांनी चान्स दिलाय बरं का तुम्हाला, तुम्ही मराठीतून पण इंटरव्ह्यू देऊ शकता. पण बऱ्याचदा असा अनुभव येतो, आपले काही विद्यार्थी जेव्हा मराठी निवडतात की आम्ही मराठीतून इंटरव्ह्यू देऊ, तेव्हा बऱ्याचदा इंटरव्ह्यू पॅनल युपीएससीचं त्यांना असं म्हणतं की जमेल तितक्या तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू दिला तरी चालेल, द्याल का? आता तिथे साहजिकच आहे, तुम्ही काय म्हणाल? हो सर, करतो प्रयत्न. का? कारण इंटरव्ह्यू पॅनलमध्ये 5 लोक बसलेली आहेत, कदाचित त्यातले एक व्यक्ती असेल ज्यांना मराठी येते. मग काय होईल त्याच्या ठिकाणी? समजा चेअरपर्सन असतील, त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये विचारला, ते म्हणजे समजला का नाही तर मराठीत ट्रान्सलेट करून सांगतील. मग तुम्ही मराठीत उत्तर सांगाल, तो व्यक्ती ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये सांगेल. मग ही प्रोसेस जी आहे इंटरव्ह्यूची, ही जरा बोरिंग होईल का? तुम्हीच विचार करा, मी काही उत्तर देत नाही. मग त्यापेक्षा आणि डिस्कनेक्टेड आहे किंवा कनेक्शनलेस आहे, कारण तुम्ही एकाशी बोलताय आणि तो त्यांच्याशी बोलतोय, तुमचा डायरेक्ट संवादच होत नाहीये. तुम्ही बसलाय समोर सेमच हॉलमध्ये, इंटरव्ह्यू पॅनलच्या समोरच बसलाय, पण ऍक्च्युली डायरेक्ट कम्युनिकेशन होत नाहीये. मग अशा वेळेस ते म्हणतात तोडकं मोडकं हिंदी इंग्लिशमध्ये देऊ शकाल का डायरेक्ट आन्सर, जे आम्हाला पटकन कळेल? आणि साहजिकच तेव्हा बरेचसे लोक हो म्हणतात. मग तिथे जाऊन त्या क्षणी तयार होण्यापेक्षा आजपासून जर जरा मी इंग्लिश सुधारायला घेतली तर जरा चांगलंच होईल ना. आणि चौथा मुद्दा, शेवटचा, झाले उद्या तुम्ही सरकारी अधिकारी, तर अशीही शक्यता आहे ना की महाराष्ट्राबाहेर पण जावं लागू शकतं. त्याची शक्यता जास्तच आहे ऍक्च्युली, कारण महाराष्ट्र एक राज्य आहे. अशा अनेक राज्यांमध्ये तुम्हाला भारत सरकार म्हणजे युपीएससी सिलेक्ट करून त्या त्या दुसऱ्या स्टेटमध्ये केडरमध्ये पाठवू शकते. मग दुसऱ्या स्टेटमध्ये जर आपण गेलो तर साहजिक तिथली भाषा तर शिकावी लागेलच, पण इन जनरल कम्युनिकेशन किंवा ऑफिशियल तुमचं जे कम्युनिकेशन आहे हे तुम्ही बऱ्याचदा इंग्रजी भाषेमध्ये देखील करता. म्हणजे साध्या सोप्या शब्दात, इंग्रजी भाषा मला शिकायलाच लागणार आहे, मग का नको आजपासून सुरुवात करायला? आपल्या युपीएससीच्या अभ्यासामध्ये जीएस असेल किंवा ऑप्शनल, आपण सोशिओलॉजी बद्दल बोलूया, मी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे इंग्रजी माझी सुधारण्याचा प्रयत्न करेल. मग सुरुवात करून टाकूया आजच, करूयात करे, सिलेबस आपण इंग्लिशमध्ये वाचूया. आता आपल्याला काय ऍक्टिव्हिटी करायची बघा, आपण जेव्हा माझ्या मॅथमॅटिक्सच्या सिलेबसची मी कंपॅरिझन करत होतो, 100 पॉईंट पैकी 3 पॉईंट माझ्या ओळखीचे होते, दोघांची तर धसकीच होती मला. आता मी सोशोलॉजीचा सिलेबस बघतो, बघूया बरं माझ्या किती पॉईंट ओळखीचे निघतात. आणि त्यासाठी मी काय केलंय, थोडा शॉर्ट मध्ये तो सिलेबस दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला ते थोडंसं दिसावं, तुम्हाला सगळ्यांना वाचता यावं. बघा बरं, जा बरं त्याच्यामधनं, आणि तुम्हीच मला सांगा काय पॉइंट तुमचे त्याच्यामध्ये ओळखीचे आहेत का सगळेच अनोळखीचे आहेत? बघा बरं, सांगा. वाचा.
वाचलात का? बघा, आता इथे आपण हायलाइट करूया जे जे मुद्दे समजा आपल्याला ओळखीचे वाटतात. हा, हवं तर थोडस झूम करतो. आता दिसतंय का चांगलं? बघ, दिसतंय? बघ, हा. आता चर्चेसाठी मी इथे जेव्हा वाचेल, तेव्हा वाचल्यानंतर धड्याचं नाव आहे बाबा, कुठे गेला? हा, स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी. मग ही कन्सेप्ट आहे का रे माझ्या ओळखीची? इक्वॅलिटी, समानता, असमानता आहे का? हायरार्की नावाची कन्सेप्ट आहे माझ्या ओळखीची. पॉवर्टी, डेप्रिवेशन, डेप्रिवेशन म्हणजे वंचितता आहे का ओळखीचा वाटतंय शब्द? बर, खाली आलो. काय म्हणतायत बाबा? क्लास, वर्गव्यवस्था, दर्जा ग्रुप, लिंग, वांशिकता, वंश आहेत का माझ्या ओळखीच्या? ऐकलेल्या वाटतात कन्सेप्ट? ठीक आहे, खाली गेलो मी. खाली जाऊन बघितलं समजा, इकडे लगेच जाऊया. हेच करूया, थांबा. हे तरी पण दिसतंय का तुम्हाला? वर्गात जे जे लोक बसलेत, स्पेशली शेवट जे बसलेत, त्यांना दिसतंय? आणि जे लोक युट्यूबवर आहेत ते त्यांची पण स्क्रीन झूम करू शकतात, सो त्यांनाही दिसेल. सो आपण आतापर्यंत इथे काही याच्याला हायलाइट केले होते किंवा लेट्स से आपण अंडरलाईन केले होते की बाबा हे आम्हाला टर्म्स माहिती आहेत. मग इकडे येऊया. बघा, दुसरा धडा आला समजा, पॉलिटिक्स अँड सोसायटी. हा, मग आहे का ब्युरोक्रेसी शब्द ओळखीचा आहे का तुमच्या? हा, आहे का पॉलिटिकल पार्टी शब्द ओळखीचा आहे का? नेशन, स्टेट, सिटीजनशिप, डेमोक्रेसी आहे का? प्रोटेस्ट, एजिटेशन, सोशल मुवमेंट आहेत का ओळखीचे? प्रोटेस्ट म्हणा सर, आम्ही रोजच करत असतो, आहे की नाही, घरात इकडे तिकडे, बरोबर की नाही? आणि बघा खाली रिलीजन अँड सोसायटी. आता असं कोण व्यक्ती ज्याला धर्म माहित नाही? सगळ्यांना माहिती आहे धर्म. मग काय म्हणतायत बघा, धर्माच्या प्रॅक्टिसेस सांगतात. अॅनिमिझम, अरे म्हणजे आत्मवाद, आत्म्याला ईश्वर मानणे, ईश्वराची संकल्पना आत्म्याच्या आधारावर असणे. एकदम सोपं सोपं आज डिटेलमध्ये नाही जायचं, वर्ग सुरू झाल्यावर आपण त्याच्याबद्दल बोलू. बघा, सेक्ट नावाची कन्सेप्ट, कल्ट नावाची कन्सेप्ट. पुढे आल्यानंतर बघा, रिलीजन आणि सायन्स यांच्या दोघांमध्ये कायम चर्चा असते की रिलीजन आणि सायन्स कधी कधी फाईट करतात, कधी कधी एकत्र येतात. बघा, आहे का रे धार्मिक, आपण असं म्हणूया फंडामेंटलिझम, मूलतत्ववाद किंवा धर्म पुनर्जीवित होतोय, रिवायटलिझम, बरोबर की नाही? आहे का रे सेक्युलरायझेशनची प्रोसेस चालू आहे का भारतात? धर्मनिरपेक्षीकरणाची प्रक्रिया चालू आहे का? बघा, चालू आहे. पुढे आले, हा तर धडा बघा, फॅमिली, हाऊसहोल्ड, मॅरेज. म्हणा सर करायचंय म्हणजे धडा करायचा आहे मॅरेजचा, नाही का? माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. आहे का रे वंश, वंशावळ माहितीये का रे? हा, पॅट्रियार्की माहितीये का संकल्पना? अरे पुरुष प्रधान संस्कृतीवाली संकल्पना, आणि त्याच्या आधारावर लिंगा आधारावर असणारं विभाजन, श्रमांचं विभाजन. मग खाली बघा काय म्हणतायत, एज्युकेशन अँड सोशल चेंज, सायन्स, टेक्नॉलॉजी अँड सोशल चेंज. सिलेबस आहे, पेपर वनचा सिलेबस आहे बरं का. पेपर वन जनरली कन्सिडर केला जातो टेक्निकल असतो, कन्सेप्च्युअल असतो, थिअरी खूप खूप असतात. त्याच्यामध्ये अर्ध्याच्या आसपास ठिकाणी मला लाल रंग वापरलेला दिसतो, म्हणजेच मला ह्या गोष्टी ओळखीच्या वाटतात. आता हेच लॉजिक थोडंसं काय करूया, आपण पुढे घेऊन जाऊया आणि त्याच्यामधून आपण काय करूया, पेपर टू मध्ये काय काय गोष्टी आहेत ते थोड्याशा बघूया. बघा, हा पेपर टू चा सिलेबस आहे तुमच्या समोर. मग आता मला तुम्ही सांगा, पेपर टू मध्ये काय ओळखीचं वाटतंय का तुम्हाला इथं? बघा बरं, दिसतंय सगळ्यांना? थोडस झूम करून वाटल्यास नंतर बघा. बघा, आता इथे वाचल्यानंतर तर माझ्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी काय आहेत, ओळखीच्या वाटतात. बघा बरं, आता याच्यात अजून एक ऍक्टिव्हिटी करू आपण. फक्त ओळखीच्या गोष्टीच शोधायच्या नाही, तर मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी पेपर वनचा पण सिलेबस बघितला ना, काही गोष्टी पेपर वन आणि पेपर टू मध्ये कॉमन पण बघा, दाखवून देतो लगेच तुम्हाला. इथे आहे पॉलिटिक्स अँड सोसायटी, आहे का रे हा धडा? दिसतोय का? मग हा जर सिलेबस तुम्ही नजरेखालून घातला तर यातल्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला मागच्या टॉपिक मध्ये वाचल्यासारख्या वाटतील. आहे का? बघा, परत दाखवतो. नेशन, डेमोक्रेसी, सिटीजनशिप, पॉलिटिकल पार्टीज, हा, सेक्युलरायझेशन होते का हे शब्द मागच्या धड्यामध्ये पण? मग काय झाले, पेपर वनचा चुकून इकडे लिहिलाय का सिलेबस मी? नाही, मी नाही चुकून लिहिलेला. मग काय, युपीएससीचं जसंच तसं घेतलंय. मग युपीएससी वाल्यांकडनं झालंय का चुकून कॉपी पेस्ट? नाही नाही, त्यांच्याकडून पण नाही झालं. त्यांनी काय सांगितलंय माहितीये का, ही कन्सेप्ट समजून घ्या पेपर वन मध्ये आणि मग भारतामध्ये येऊन त्याचं ऍप्लिकेशन सांगा.
सो पेपर टू काय आहे? इंडियन सोशोलॉजी, सोशोलॉजी ऑफ इंडियन सोसायटी. मग मला सोसायटीची सोशोलॉजी समजली, जगभरामध्ये सोसायटी त्याची समजली, की मग भारतीय समाजामध्ये त्याचं ऍप्लिकेशन करायचा सगळा भाग येतो पेपर टू मध्ये. आणि त्यामुळे पेपर टू माझ्या इथे शिकायला, अभ्यास करायला, कारण अर्ध्या गोष्टी तर आपल्याला माहिती. कुठली अर्धी गोष्ट? इंडियन सोसायटी मला माहिती आहे, त्याला फक्त सोशोलॉजी अप्लाय करायची. बघा मग पुढचे धडे. आता इथे जर मी आलो सुरुवातीपासून, त्यातले काही धडे तर माझ्या वाचनात इकडे तिकडे पण आलेत. बघा काय म्हणतात, भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी सांगा. मी आता हिस्ट्रीतच शिकतो ना भारतीय राष्ट्रवाद, मग थोडासा अभ्यास केला की कळेल. भारताच्या परंपरा कशा प्रकारे आधुनिक झाल्या सांगा म्हणतात. कोणते कोणते सोशल रिफॉर्म्स येऊन गेले सांगा म्हणतात. पुढे बघा, पुढे आलात की तुम्हाला दिसेल भारतातील वर्ग व्यवस्थेचा अभ्यास करा म्हणताय. तिथं कोणते कोणते वर्ग आहेत रे? भारतातील इंडस्ट्रियल वर्कर क्लास किंवा मिडल क्लास किंवा त्याच्या खाली इथे ऍग्रिकल्चरल क्लास असं सगळं दिलेलं आहे. इकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला दिसेल समाजामध्ये बदल कसा होतो, तर तुम्हाला दिसतील एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेमचा काय विषय, पॉवर्टी, डेप्रिव्हेशन आणि इनइक्वॅलिटी. मग अशी कुठेतरी वाचलं होतं का रे पेपर 1 मध्ये? होतं की स्ट्रॅटिफिकेशनच्या धड्यामध्ये. बघा, कास्ट कॉन्फ्लिक्ट, एथनिक कॉन्फ्लिक्ट, कम्युनलिझम, रिलिजियसिटी, रिलिजियस रिवायवलिझम, हे पण वाचलं होतं का रे कुठेतरी मगाशी? बघा, इलिटरेसी अँड डिस्पॅरिटीज इन एज्युकेशन. मगाशच्या पेपरमध्ये धडा होता पेपर 1 मध्ये एज्युकेशन अँड सोशल चेंज. मग इंडियामध्ये एज्युकेशननी सोशल चेंज आणण्याची का गरज आहे? कारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर निरक्षरता आहे, बरोबर की नाही? आणि त्याच्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर डिस्पॅरिटी आहे, विषमता आहे. मग शैक्षणिक सामाजिक शिक्षणातून सामाजिक बदल करायचा म्हणजे काय? तर समाजामध्ये समानता आली पाहिजे. कशी? तर ती या आधारावरची असमानता दूर करून आली पाहिजे, असं अनालिसिस म्हणता येतं. मग मी जर सिलेबस बघितला, अरे मी सगळ्यातून गेलोच नाही. ऍक्च्युली हा धडा जर तुम्ही बघितला ना, सिस्टीम ऑफ किंगशिप्स इन इंडिया, तर तुम्हाला कळेल जसाच्या तसा त्यांनी पेपर 1 मधला धडा उचलून तिथे टाकलाय, थोडाफार बदल करून. मग मला आता मी त्याच्यातले डिटेल दिलेले नाही, कारण पूर्ण सिलेबस तुम्हाला एका पानावर बसवायचा होता. इझी करण्यासाठी मी काहीच भाग त्याच्यातले तुम्हाला सिलेबस मधले इथे दाखवलेले आहेत. पण मला हे कळतं की हा सिलेबस माझ्या ओळखीचा आहे का रे? मग आपण जे लॉजिक लावत होतो की एखादी गोष्ट माझ्या ओळखीची आहे, हे मी कसं ठरवणार? तर त्याच्या सिलेबसवरनं मला ठरवता येऊ शकतं की हा सिलेबस माझ्या ओळखीचा आहे की नाही. मग जसं आपण मागाशी म्हणलं की एखादा माणूस निवडण्यासारखंच आहे. मग एखादा माणूस फायनल करण्याच्या अगोदर पहिलं काय केलं पाहिजे बाबा? चहा पाण्याला भेटलं पाहिजे. मग चहा पाण्याला भेटलं म्हणजे काय केलं आपण? सिलेबस बघितला. पण नुसतं चहा पाण्यावर ठरणार आहे का सगळं? नाही, कारण आयुष्यामध्ये काय फक्त चहा कॉफीच प्यायचे का आपल्याला दुसऱ्या व्यक्तीबरोबर? नाही, जेवण खाण पण झालं पाहिजे, आयुष्यातल्या बाकीच्या गोष्टी पण जुळल्या पाहिजे. मग आपल्या युपीएससीच्या आयुष्यामध्ये सिलेबस ही एक बाब झाली. दुसरी बाब महत्वाची कोणती असते रे? प्रश्नपत्रिका. मला प्रश्नपत्रिका पण बघितली पाहिजे. मला सिलेबस ओळखीचा वाटतोय इथपर्यंत ठीक आहे. प्रश्नपत्रिकेत येणारे प्रश्न तरी ओळखीचे वाटतात का? साहजिक ते सगळे नाहीच वाटणार आहेत, काहीतरी तर वाटले पाहिजेत. मग परत एकदा आपण काय करूया, मी एक सोशिओलॉजीचा क्वेश्चन पेपर तुमच्या समोर ठेवतो. साहजिकच आता सगळा नाही ठेवता येणार आपल्याला, पण त्यातले काही प्रश्न तुमच्या समोर ठेवतो. आणि आपण इमॅजिन करूया की इथे दुसरा एक मॅथमॅटिक्सचा पण क्वेश्चन पेपर तुमच्या समोर ठेवलेला आहे. आणि मग समजून घेऊया की किती प्रश्न तुमच्या ओळखीचे आहेत. बघा, क्वेश्चन पेपर तुमच्या समोर घेऊन येतो. 2022 साली झालेली जी हे आहे युपीएससीची एक्झाम, आणि त्यात आलेला क्वेश्चन पेपर आहे, त्याचा स्क्रीनशॉटच टाकला इथे बघा. युपीएससीचा पेपर जो आहे, फोटो काढलेला आहे, जसाच्या तसा इथं टाकलेला आहे. त्यामुळे हे प्रश्न 2022 साली आलेले आहेत. आता हे प्रश्न वाचा तुम्ही.
बघ, वाचले काही प्रश्न? आता जे मी मागाशी म्हणत होतो त्याचा एक आपण जिवंत उदाहरणच घेतलं, नाही का? हिंदी भाषा का इंग्रजी भाषा. आता तुमच्यापैकी काही लोकांनी हिंदी भाषेमध्ये वाचण्याचा प्रयत्न केला असेल आणि तो प्रयत्न करत असताना कळाला असेल की अरे इथे जरा हिंदी काय आहे, अकॅडमिक प्रकारची आहे. उदाहरणार्थ बघा, आलोचनात्मक परीक्षण कीजिए असं म्हणलं की आपल्याला कोणीतरी काहीतरी ओरडतंय असंच वाटतं, नाही की नाही? का? कारण आपल्या तो अभ्यासाचा भाग नाही. पण आपण थोडंसं समजून घ्या. बघा, आता इथे पहिली गोष्ट समजून घ्या, हा जो इथे तुम्हाला प्रश्न विचारलाय जसा दिलाय तसा सिलेबस मधला पॉइंट विचारलाय का बघा बरं. मगाशी नाही का आपण सिलेबस दाखवला होता पेपर 2 चा, तिथे लिहिलं होतं बघा, भारतीय परंपरांचं आधुनिकीकरण कसं होतं, तोच प्रश्न विचारलाय. काहीच बदल नाही. दाखवू का? बघा, जाऊन दाखवतो परत. हा, सिलेबस मध्ये माग हा सिलेबस आणि इथं हा पॉइंट आहे का रे? इथे हा पॉइंट हे बघा, बी पॉइंट आहे का? दिसतोय का? हायलाइट करू? आहे का रे हा पॉइंट? मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन. आता जाऊया पुढे आणि बघूया क्वेश्चन पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे का रे? जसं तसं विचारले, फक्त काय म्हणलेत, क्रिटिकली एक्झामाइन करा. मग जेव्हा आपण वर्गामध्ये शिकू त्यांची थिअरी आणि ऑब्विसली आपण त्याचं क्रिटिकल अनालिसिस करू, एक नोट बनवून ठेवू. आहे तसा प्रश्न मला विचारला. बरं, दुसरीकडे जाऊया. खाली काय लिहिले रे बघा बरं प्रश्न. पॅट्रियार्की शब्द आहे का रे ओळखीचा? बर, मग काय विचारतायत की पॅट्रियार्की एक आयडिओलॉजिकल सिस्टीम बनण्यामागची कारण काय काय? मग ऍटलिस्ट मला प्रश्न तरी समजतोय ना. बर, तिसरा प्रश्न बघूया. काय म्हणतात रे? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अस्पृश्यतेची अस्पृश्यतेचे वेगवेगळे प्रकार समजून सांगा, एक्सप्लेन करा. आहे का रे प्रश्न? बर, तिसरा प्रश्न. चौथ्या खालच्या प्रश्नावर जाऊ. चौथा आहे, काय म्हणतात, भारतामध्ये राष्ट्रवाद कसा वाढला, त्याचं सामाजिक पार्श्वभूमी सांगा. सांगू शकता का? बघा, विचार करा. भारतात राष्ट्रवाद कधी वाढला? भारतात जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा भारतामध्ये राष्ट्रवाद वाढायला सुरुवात झाली होती. त्याची काय कारण आहेत? कारण अनेक आहेत, काही ऐतिहासिक आहेत, पण त्याची सामाजिक कारण काही असतील ती सांगा म्हणतात बघा इथे. पुढचं काय म्हणतायत रे? की बाबा भारतामध्ये जे लँड रिफॉर्म झाले त्याच्यातून भारतामध्ये जे एक्सपेक्टेड ऍग्रिकल्चरल चेंजेस होणं अपेक्षित होतं ते झाले का नाही, कसे झाले, ह्याच्याबद्दल अभ्यास सांगा. झालं का रे? मग भारतामध्ये ज्या भूमी सुधारणा झाल्या त्यातून भारतीय कृषी क्षेत्रामध्ये परिवर्तन आलं, चेंजेस झाले, असं झालंय का? विचार. आणि चौथा प्रश्न, शेवटचा प्रश्न काय बघा, की भारतामध्ये ग्रामीण किंवा खेड्यांचं अध्ययन करत असताना काय काय चॅलेंजेस आले? आता माझ्यासमोर इथे 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नातलं बाकी सगळं सोडून द्या. मला हा प्रश्न माहितीये का रे? क्वेश्चन नंबर सी 3C माहितीये का रे? ओळखीचा वाटतो का? अजून कोणता ओळखीचा वाटतो तुमचा प्रश्न? तुम्हीच सांगा. कोणता ओळखीचा वाटतो? क्वेश्चन नंबर 4A ओळखीचा वाटतोय का? वाटतोय. बरं, क्वेश्चन नंबर 4B जरा जरा ओळखीचा वाटतोय का? थोडा थोडा. मग आता मी ओळखीचं सोडून द्या आणि आता मी डायरेक्ट प्रश्न विचारतो. समजा हे 6 प्रश्न तुम्हाला मी दिले आत्ता लिहायला. लिहा चला. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला आपण म्हणूया 8 मिनिटं दिली, 7-8 मिनिटं दिली लिहायला. यातल्या काही प्रश्नांबद्दल तुम्ही 2-3 पॉईंट लिहू शकता का? 2-3 पॉईंट लिहू शकतो. मग मला आता तुम्ही सांगा, तुम्ही सोशलॉजीचा अभ्यास केलाय का? नाही. तरी पण मला प्रश्न पण समजतो आणि ऍटलिस्ट 1-2 पॉईंट मी त्याच्याबद्दलचे लिहू शकतो. ही माझी आत्ताची लेवल ऑफ प्रिपरेशन जर असेल तर मी सोशलॉजी शिकल्यावर त्याचे जास्त पॉईंट लिहू शकतो का? म्हणजेच साध्या सोप्या शब्दामध्ये मी असं म्हणेल की बाबा कॉफी पिताना तर छान वाटलाच वाटला, डिनरला बोलवल्यावर पण छान वाटला. मग हा व्यक्ती जरा चांगला आहे, पुढे डिस्कशन करायला हरकत नाही. म्हणजे मला सिलेबस पण ओळखीचा वाटतोय, त्याचबरोबर मला प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न पण ओळखीचे वाटतात. साहजिकच सगळीच प्रश्नपत्रिका ओळखीची वाटते
असं आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा माझा त्या सब्जेक्टचा सगळा अभ्यास झालेला आहे. पण मी सब्जेक्टला सुरुवातही केली नाही तरी देखील 6 पैकी जर 2-3 प्रश्न मला अगदीच ओळखीचे वाटत असतील तर मला तो सब्जेक्ट ऑलरेडी माहिती आहे. मी त्याच्याकडे कधी विषय म्हणून नाही बघितलं, पण इन जनरलच मला त्या सब्जेक्ट बद्दल अंडरस्टँडिंग आहे. का? आणि कारण सोपं आहे ना, समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. सोशिओलॉजी म्हणजे काय रे? सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी. समाजाकडे वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोनातून बघणारा अभ्यास करणारा विषय म्हणजे समाजशास्त्र. बर, यातला समाज मला ऑलरेडी माहिती आहे, कारण मी समाजाचा सदस्य आहे. आपण सगळे या समाजाचे सदस्य आहोत, नाही का? जेव्हापासून आपण या समाजात जन्माला आलो. चला पहिली काही वर्ष आपण सोडून देऊ, जेव्हा आपण फारच लहान होतो, आपल्याला फारसं समजत नव्हतं. पण जसं आपण म्हणूया एक 7-8 वर्षाचे झालो, आपल्याला समाजाची थोडीशी समज यायला सुरुवात झाली. मला कुटुंब काय कळायला लागलं. मग हळूहळू जसं मी मोठं झालो तसं मला इतर गोष्टी समाजातल्या, धर्म काय असतो, जाती व्यवस्था काय असते, राजकीय व्यवस्था काय असतात, हळूहळू जसं जसं मी मोठं झालो तसा तसा मला समाज समजायला लागला. त्यामुळे या विषयाची मी सुरुवात लहानपणीच केलेली आहे. आता फक्त मला त्याला अकॅडमिक स्लॅश सायंटिफिक अँगलनं बघायचंय, सिलेबसच्या आधारे त्याला अभ्यास करायचे, प्रश्नपत्रिकेत काय प्रश्न येतात ते बघायचे, त्याची उत्तरं तयार करायची आणि लिहून यायचे. सो माझी आहे का ओळख या सब्जेक्ट बरोबर? तर इकडे बघता क्षणी असं दिसतं की हो बाबा, जरा माझा अभ्यास हा ओळखीचा वाटतो. मग आता या ओळखीचा उपयोग तुम्हाला इकडे पण होणार बरं का, तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा होणार आहे. कसा होणार आहे, काय होणार आहे, याच्या संदर्भात चर्चा करण्याच्या अगोदर आपण परत जाऊया आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे, की वैकल्पिक विषय कसा निवडावा. आणि त्यासाठी आपण जी चर्चा मांडत होतो त्यातली पहिली स्टेज आता आपली कंप्लीट झालेली आहे. कोणती होती रे पहिली स्टेज? आपण बघत होतो, मला इंटरेस्ट आहे का सब्जेक्टमध्ये? मग आहे का रे तुम्हाला इंटरेस्ट सब्जेक्टमध्ये? केलं का? बर, आपण अंदाज पंचे ठरवलंय का मला इंटरेस्ट आहे का? नाही, आपण काय केला, त्याचा अभ्यास केला. अभ्यास केल्यावर आपण ठरवलं मला इंटरेस्ट वाटतो का. आणि त्याच्यासाठी आपण म्हणलं माझी किती ओळख आहे या सब्जेक्ट बरोबर, किती मी त्या सब्जेक्ट बरोबर फॅमिलियर आहे, माझी त्याच्याबरोबर किती ओळख आहे, हे देखील मी त्याच्यातनं करून बघितलं. बरं, मग हे केलं. मग हे लिंक केल्यानंतर काय करायचं? तर बाबा सगळं ठीक आहे, अभ्यास करूयात आपण. माणूस चांगला वाटतोय, कॉफी प्यायला मस्त गप्पा टप्पा मारतो, डिनरला चांगल्या ठिकाणी नेतो. अरे पण जेब में दमडी है की नाही, त्याच्याकडे काही संसाधनं आहेत की नाही त्या व्यक्तीकडे, ते बघितलं पाहिजे ना. मग ते काय आहे? अभ्यासांच्या संसाधनाची उपलब्धता आहे का? मग अभ्यासासाठी काय काय संसाधनं लागणार आहेत तुम्हाला? तर सगळ्यात पहिलं म्हणजे कोणीतरी पाहिजे विषय शिकवणारा व्यक्ती. मग आहे ना आपल्याकडे सोशिओलॉजी ऑप्शनलची बॅच आहे, तुम्ही येऊन लेक्चर्स करू शकता. आतापर्यंत मी 16 बॅचेसला सोशिओलॉजी शिकवलेला आहे, इंग्लिश आणि मराठी मिळून. आपल्याकडे इंग्लिश माध्यमाची बॅच वेगळी आणि मराठी मीडियमची बॅच वेगळी, अशी आपण स्वतंत्र बॅच घेतो सोशिओलॉजीसाठी. आणि त्यामुळे टोटल आतापर्यंत 16 बॅचेस शिकवलेले. मग लेक्चर्स होतील का? हो, होतील. मग दुसरं काय लागतं रे अभ्यास करण्यासाठी? काय संसाधन लागतं? स्टडी मटेरियल. मग स्टडी मटेरियल देखील भरपूर आहे आपल्याकडे. आपल्या स्वतःच्या नोट्स आहेत, त्याचे 3 बुकलेट्स आहेत, मराठीच्या सेपरेट नोट्स आहेत, त्या तुम्हाला प्रिंटेड नोट्स म्हणून दिल्या जातील. त्याचबरोबर आपण अभ्यासामध्ये शिकवत असताना पीपीटीज बनवलेले आहेत, त्याचा आधार घेतो. आणि त्याचबरोबर आपण हँड रिटन नोट्स, म्हणजे वर्गामध्ये शिकवत असताना काही नोट्स मी इथे सुद्धा लिहितो आणि काही डिक्टेट पण करतो. आता तुमच्यापैकी काही लोकांनी इंडियन सोसायटी जीएसचा पाठ माझ्या बरोबर केलाय का? कोणी कोणी केलेला आहे? हा, मग या लोकांना काही सांगायची गरज नाही आपण कसं शिकवतो. ज्यांनी नाही केला त्यांनी नंतर त्यांना विचारा की कसं शिकवतात. पहिलं म्हणायचं चहा पाच तरच सांगेल, ठीक आहे, चहा पाच दिवसात सांगू नका. ओके, मग आपण दोन्हीचं कॉम्बिनेशन करणार. आपण बोर्डाचा वापर करून हँड रिटन नोट्स पण काढणार आहे, शिकवणार पण आहे, पीपीटीचा पण वापर करणार आहे. आणि हे तुम्हाला सगळ्यांना मिळतं. पीपीटी तुम्हाला अभ्यास करताना ती तुम्हाला तुम्ही जे युनिक अकॅडमीचा ऍप जॉईन कराल त्याच्यावर तुमची जी बॅच असेल सोशिओलॉजीची, त्याच्यावर या पीपीटी तुम्हाला अवेलेबल असतील. हे सोडून एक्स्ट्राही काही पीडीएफ मी अपलोड करेल त्या वाचण्यासाठी, जे जे महत्वाचे धडे आहेत त्याच्यामध्ये इनडेप्थ थोडासा स्टडी करून एक डिटेल पीपीटी बनवलेली असेल, पीडीएफ बनवली असेल, ती पण तुम्ही एक्स्ट्रा वाचा. तसे 2 ते 3 प्रकारचे सोशिओलॉजीचे सोर्सेस तुम्हाला उपलब्ध आहेत. ते सोडून मराठीमध्ये पेपर 1च्या क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये मॉडेल
सरचं एक पुस्तक पण आपण लिहिलेलं आहे, समाजशास्त्र डिकोडेड नावाचं ते पुस्तक आहे, तेही तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध आहे, तेही तुम्ही वाचण्यासाठी घेऊ शकता. पेपर 2च्या पुस्तकावर ऑलरेडी काम चाललेलं आहे. होपफुली काही दिवसात ते पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा करू. जसा जसा वेळ मिळतो आपण त्याच्यावर काम करतोय. याचबरोबर मी अनेक पुस्तकाच्या रेफरन्स बुक्सची तुम्हाला लिस्ट देईल. संदर्भ साहित्य आपण त्याला म्हणतो. लिस्ट ऑफ बुक्स तुम्हाला मी सांगेल, पण मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय म्हणून काय मी जाऊन सगळी पुस्तकं लगेच विकत घ्यायची आहेत का? बिलकुल नाही. त्यातली काही पुस्तकं मी तुम्हाला सांगेल की ही एक काही पुस्तकं विकत घ्या, पण म्हणून मी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ती पुस्तकं वाचेल का? तेही नाही म्हणलेलं आहे मी. त्यातले निवडक धडे, निवडक धड्यातले निवडक पॉइंट्स किंवा पेजेस एवढेच आपण वाचणार आहोत. पण या उपरही जाऊन मी तुम्हाला म्हणेल की आपण जे क्लासरूम मटेरियल म्हणून तुम्हाला देणार आहोत, प्लस जे प्रिंटेड मटेरियल तुम्हाला देणार आहोत आणि जे वर्गात शिकवलं जाईल त्याच्यामधून जवळजवळ संपूर्ण तुमचा सिलेबस हा कव्हर होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला मटेरियलसाठी इकडे तिकडे जाण्याची गरज पडणार नाही. मग आहे माझ्याकडे संसाधन आहेत. कोणती संसाधनं लागत होती बाबा मला? तर मला लागत होतं लेक्चर अभ्यास करण्यासाठी. मग आहे का लेक्चर? हो आहे, लेक्चर आहे. मग मटेरियल आहे का? मटेरियल आहे. मग त्यानंतर काय करायचं असतं? आता अभ्यास करून झाला, टेस्ट लिहावी लागेल. मग आपली टेस्ट सिरीज पण असते. दरवर्षी आपण टेस्ट घेतो, त्याची मॉडेल आन्सर्स असतात, त्याचे चेकिंग केलं जातं, त्याच्यावर फीडबॅक दिला जातो. तर टेस्ट सिरीज देखील असेल. जेव्हा तुम्ही त्या स्टेज ऑफ प्रिपरेशन मध्ये याल तेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज लिहा आणि त्यानंतर आपण म्हणूया मार्गदर्शन, त्याला आपण गायडन्स म्हणतो किंवा मेंटरिंग ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी देखील तुम्हाला इथे गायडन्स आपण प्रोव्हाइड करूया. तर माझ्यासाठी अभ्यासाची संसाधनही उपलब्ध आहेत आणि व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुलभता देखील आहे. सुलभता म्हणजे व्यक्तिगत मार्गदर्शन तुम्हाला केलं जाऊ शकतं, पण तो व्यक्ती ऍक्सेसिबल पण असला पाहिजे. तर मी ऍक्सेसिबल असेल त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. मग आता या टप्प्यापर्यंत मी आलो. इथपर्यंत तर मी बघत होतो की माझा ऑप्शनल सब्जेक्ट स्वतः म्हणूनच मला इंटरेस्टिंग वाटतो का, मला तो शक्य आहे का, हे सगळं आपण बघितलं. आता एक्स्ट्रा ऍडेड ऍडव्हान्टेज, ही व्यक्ती छानपणे कॉफी प्यायला नेतो, मस्त वाटला, जेवायला नेला, छान वाटला, चांगलं आहे, म्हणजे जमीन जुमलाय, नोकरी बिकरी सगळं मस्त आहे, वेळ पण देतो मला. अरे पण उसके साथ में एक्स्ट्रा क्या मिलेगा, है की नाही? आजकाल डिस्काउंट आणि एक्स्ट्राचा जमाना आहे बाबा, एक के साथ एक फ्री टाईप वाला जमाना आहे. मग सोशियोलॉजी बरोबर काय मिळणार आहे मला एक्स्ट्रा? बरंच काही आहे बघा, दाखवतो आता. जीएस मध्ये बराच ऍडव्हान्टेज आहे तुम्हाला. कसा ऍडव्हान्टेज आहे आणि या आजच्या काळामध्ये आपल्याला कशा प्रकारे ऑप्शनल परफॉर्म करतो, या दोन मुद्द्यांवर आपण आता चर्चा करू. मग आता याच्यावर चर्चा करत असताना मी तुम्हाला म्हणेल, जीएस पेपर 1 मध्ये असणारा जो इंडियन सोसायटी पार्ट आहे, जीएसचा तुम्ही बऱ्याच लोकांनी अभ्यास केला, काही लोक तर इथे जीएसच्या बॅच मध्ये मी शिकवलं त्या बॅच मध्ये पण होते. तर जीएस इंडियन सोसायटीचा जो पार्ट आहे त्याला 80 मार्काचं वेटेज आहे 250 पैकी. तो पार्ट हा सोशियोलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट केला की तुमचा झालाच असं समजायचं. ह्याचा अर्थ तो मी लेक्चरच करत नाही, मी डायरेक्ट असं नाही करायचं. म्हणजे यू हॅव टू गिव्ह ड्यू रिस्पेक्ट टू दॅट सब्जेक्ट, बट इट विल बिकम व्हेरी इझी फॉर ऑल ऑफ यू पीपल. का? कारण साधं लॉजिक आहे. जर मी भारतीय समाज समजून घेण्यासाठी समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतो, तर जीएस मध्ये मला तो सोप्पा वाटून जातो. तर ते 80 मार्क तर तुमचे चांगल्यापैकी फिक्स झाले असं समजाच. बरं, ते सोडून अजून कुठे उपयोग होईल? जीएस पेपर 2 मध्ये सोशल जस्टिस नावाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये एक 2-3 पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यावर एक 2-3 प्रश्न येतात जनरली. आपण म्हणूया 30 ते 40 मार्कापर्यंत वेटेज त्याला आहे. मग ते 2-3 क्वेश्चन माझे जीएस 2 मधले इथून निघून जातील. मग जीएस पेपर 3 मध्ये गेलो तर इकॉनॉमिक्स मध्ये पॉवर्टी नावाची कन्सेप्ट आहे. अशा त्याच्यातून डेप्रिव्हेशन नावाची कन्सेप्ट डेव्हलप होते आणि वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ आपल्या सिलेबस मधला पॉईंट आहे. फॉर्मल सेक्टर, इन्फॉर्मल सेक्टर, ह्याच्याही काही रिलेशन तुमच्या जीएस पेपर 3 इकॉनॉमिक्स मध्ये जोडतं. जीएस पेपर 3 मध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंटचा सब्जेक्ट आहे. मग आपण इथे मागाशी सिलेबस मध्ये बघितलं होतं एन्व्हायरमेंट अँड सोशल मुवमेंट नावाचा टॉपिक आहे. मग तिथे थोडंफार आपलं कनेक्शन होऊ शकतं. तर हे थोडेसे कनेक्शन आहे. पण एकतर मोठं कनेक्शन सांगायचं ना आपल्याला, ते आहे इथिक्स बरोबर आणि प्लस इसे बरोबर. आता इथिक्स बरोबर कसं? तर इथिक्स बरोबर सिलेबस मध्ये डायरेक्ट पॉईंट तुम्हाला विचारलेला नाहीये कुठला, पण तुमच्या इथिक्सची जी अंडरस्टँडिंग आहे ती खूप छान डेव्हलप होते जर तुमची सोसायटीची अंडरस्टँडिंग खूप चांगली असेल. बघा मी काय म्हणतोय समजून घ्या.
तुम्हाला जर समाज उत्तम समजला ना, तर तुम्हाला नीतिशास्त्र हे खूप छान समजतं. उदाहरणच घेऊयात ना बोलता बोलता. आणि याच्यासाठी मी एक प्रश्न विचारतो हा. तुम्ही हो की नाही मध्ये मला सिंपल उत्तर देऊन टाका. मला तुम्ही सांगा, मुलींना शिकवलं पाहिजे का रे? मुलींना शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे का? हो मग सगळेजण हो म्हणतायत बघा. मग मुलींना शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे हे तुम्ही हो म्हणताय, म्हणजे धिस इज राईट थिंग टू डू. एथिक्स काय शिकवतो तुम्हाला? व्हॉट इज राईट थिंग टू डू? काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय चांगलंय, काय वाईट आहे. पण मग चांगलंय आणि चांगलंय का वाईट आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, हे कोण ठरवतं? आता तुम्ही म्हणा सर आम्ही ठरवलं शिक्षण मुलींना असलंच पाहिजे, आम्ही ठरवलं. पण आम्ही म्हणजे कोण? समाज. आता बघा, थोड्याच वेळात तुम्हाला फरक समजणार आहे. आता मी म्हणेल हाच प्रश्न मी तुम्हाला परत विचारतो, फक्त त्याचा सोशल कॉन्टेक्स्ट चेंज करूया. ठीक आहे? काय करूया? आज आपण 21व्या शतकात नाहीये, आपण आहोत 15व्या शतकामध्ये किंवा 5व्या शतकामध्ये भारतामध्ये. आणि इथेच आपण सगळेजण भेटलेलो आहोत. मला अशी मोठी पांढरी दाढी आहे आणि मी म्हणालो, बताओ वच, मुलींना शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे का नाही पाहिजे? काय उत्तर असेल तुमचं? नाही. पण तुम्ही का बोलताय? तुम्ही नाहीये इथे. होत्या का मुली? गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये मुली होत्या का? तेव्हा आपण जुना विचार करतोय, 5वं शतक, 10वं शतक, जे काय असेल, 15वं शतक. होत्या का मुलींना शिक्षण? नव्हतं. मग तुम्ही म्हणाल सर काय ते जुनं घेऊन बसलाय, नवीन बोला, नवीन. बरं चला 21व्या शतकात परत येऊयात आणि सेमच प्रश्न विचारतो. थोडीशी जागा बदलूयात. इथून असं जवळच अफगाणिस्तानमध्ये जाऊयात. आता समजा आपण अफगाणिस्तानमध्ये बसलेलो आहोत. सेम मला दाढी आहे, फक्त काळ्या रंगाची असं. आणि मी सेमच प्रश्न विचारला की सांगा मुलींना, असा साहजिकच आहे ते मराठीत बोलत नसतील, पण आपण मराठीत कन्वर्ट करू. सांगा मुलींना शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे का? काय उत्तर असेल? का उत्तर देताय तुम्ही? नाहीच आहे ना इथं. मुली नाही आहेत, फक्त मुलांनाच विचारणार नाही का? कारण अफगाणिस्तानमध्ये आहे तालिबानींची सत्ता. तालिबानांच्या सत्तेतल्या नियमांनुसार 4थी पर्यंतच मुलींना शिक्षण दिलं जाऊ शकतं, त्यानंतर मुलींना शिक्षण द्यायचं नाही. आता तुम्ही म्हणाल काय सर वेडी माणसं आहेत ही, बावळट आहेत सगळेजण. आपल्या कॉन्टेक्स्टनुसार त्यांना ते बरोबरच वाटतं म्हणून ते करतात. हजारो वर्ष भारतीय समाजाला देखील ही गोष्ट योग्यच वाटली, ही गोष्ट बरोबरच वाटली की मुलींना शिक्षणाचा अधिकार नसला पाहिजे, आणि म्हणून हजारो वर्ष ही गोष्ट लोकांनी पाळली. मग त्या काळात जर तुम्ही गेला तर योग्य आणि अयोग्य हे कोण ठरवतं? समाज ठरवतं. या काळातही तुम्ही आला तर योग्य आणि अयोग्य कोण ठरवतं? अरे समाजच ठरवतो. जर तुम्ही 50 वर्षापूर्वीच्या, आता हजारो वर्षाचं सोडा, आपण आपल्याच जनरेशनची गोष्ट करूया. आज जर तुम्ही भारतातल्या एखाद्या मोठ्या शहरामध्ये गेला, मुंबईमध्ये गेला, पुण्यात गेला, आणि तिथे तुम्ही म्हणलात की अरे आमच्या शेजारी राहणारं एक कपल आहे, ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतं, लग्न नाही केलं पण एकत्र राहतात. शहरातील लोक म्हणतील हा आजकाल नवीन आलंय बाबा हे, आपल्याला काय करायचंय, त्यांचं ते बघतील. पण असंच ते कपल गावाकडे म्हणलं आम्ही लिव्ह इन मध्ये राहतो, तर कदाचित ग्रामीण समाज त्याला विरोध करेल. ते म्हणतील ए बाबा तुला काय करायचं तिकडं, आमच्या गावात नाही. त्याला कोण घर भाड्याने देणार नाही. आता तुम्ही विचार करा, सेमच समाज आहे, पण समाजामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप ही आजच्या समाजातली वस्तुस्थिती आहे, व ती योग्य की अयोग्य? समलिंगी संबंध आणि विवाह योग्य की अयोग्य हे आपल्याला धड्यांमध्ये शिकायचं. तिथे धडा आपण वाचला होता ना, की कुटुंब आणि विवाह हे धड्याचे नाव होते ना, फॅमिली, मॅरेज, किनशिप, हे धड्याचं तिथे सिलेबसचे पॉइंट होते. मग हे कंटेम्पररी ट्रेंड्स आहेत, सद्यकालीन प्रवाह आहेत समाजामधले, त्याचा अभ्यास सोशिओलॉजी करतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही सोशिओलॉजीचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला समाज व्यवस्थित समजतो. अरे समाज व्यवस्थित समजला की मग योग्य आणि अयोग्याची निवड करणं सोपं जातं. त्यामुळे इथिक्स चांगलं समजतं. आणि त्यामुळे बघा, एकदम आता रिसेंटलीच एक 2-3 दिवस झाले आपल्याकडून वारी चालली होती बघा. पुण्यातून गेली 2 दिवसापूर्वी वारी. आळंदी देहूवरनं येते पुण्यातून, आणि मग मार्गस्थ होता होता पंढरपूरला जाते. एक 20 दिवसाच्या आसपास शेड्यूल असतं. आता तुम्ही बघा, तुम्हाला वारी जरी समजली ना आपली पंढरपूरची वारी, तरी तुम्हाला समाज समजलाय असं म्हणता येईल.
मग त्या संदर्भात काही आपल्या द युनिक अकॅडमीच्या युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर मी काही छोटे छोटेसे टॉपिक्स सोशलॉजीशी कनेक्ट करून टाकलेत. नक्की बघा, त्याच्यातनं थोडासा तुमचा इंटरेस्ट पण जागृत होईल. वारीही समजेल, समाजही समजेल, समाजशास्त्र पण समजेल. ठीक आहे. मग असं समजून घ्यायचं असते सोशलॉजी. माहिती झाला अभ्यासाच्या. आणि सगळ्यात महत्वाचं राहिलं एसे. 250 मार्काचा एसे येणार आहे. 125 मार्काचे 2 एसे लिहायचे. तुम्ही जर मागच्या 5 वर्षांचे UPSCचे पेपर काढून बघितले तर तुम्हाला दरवर्षी कमीत कमी एक टॉपिक हा सोशल इश्यूज विचारलेला आहे हे दिसेल. आणि मला तुम्ही सांगा, सोशल इश्यूजवर मला निबंध लिहायचा आहे तर सोशलॉजी माझा ऑप्शनल सब्जेक्ट असेल तर तो मला मदत करेल का रे? अरे खूप जास्त मदत करेल, करणारच आहे, का नाही करणार आहे? आणि त्यामुळे सोशलॉजी मला जीएस पेपर 1 मध्ये 80 मार्क मिळवून देतो. जीएस पेपर 2 मध्ये 2-3 प्रश्नांना मदत करतो. जीएस 3 मध्ये 2-3 प्रश्नांना मदत करतो. एथिक्सचं माझं अंडरस्टँडिंग इतकं छान डेव्हलप होतं की मला पूर्ण पेपरमध्ये त्याचा उपयोग वाटतो. एसे तर मला एखादा 125 मार्काचा एसेच डायरेक्ट येऊ शकतो सोशल इश्यूजवर. मग मला सांगा, माझे सोशलॉजीचे 500 मार्क तर आहेतच आहेत, पण जाता जाता मला हे एक जवळजवळ 200 पेक्षा अधिक मार्कांची मदत सोशलॉजी जीएसच्या पेपरमध्ये करणार आहे. मग मला जाता जाता 200 मार्कांचा ऍडिशनल मिळणारं सपोर्ट घ्यायला नको का परीक्षेच्या दृष्टिकोनानं? आणि म्हणून आपण आपल्या परत एकदा जर आपण त्या टप्प्यांकडे गेलो, लक्षात राहिलेत का परत दाखवू ते टप्पे? एकदा जाऊयाच परत आणि बघूयात की ऑप्शनल निवडताना मी काय काय केलं पाहिजे. ऑप्शनल निवडताना मी त्याचा ऍडिशनल ऍडव्हान्टेज काय काय तो समजून घेतला पाहिजे. तर मला इंटरेस्ट आहे सब्जेक्टमध्ये, मला त्याचं पूर्ण गायडन्स मिळणार आहे, सगळं मटेरियल आहे, टेस्ट सिरीज सगळं आहे आणि मला त्याचा एक्स्ट्रा देखील उपयोग आहे. एवढंच काय, तर जी स्लाइड तुमच्यासाठी तिथे आणून ठेवली होती, इंटरव्ह्यू मुलाखत खूप महत्वाची आहे बरं. 275 मार्क आहेत. मग तुम्ही मला सांगा ना, तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारतात तुमच्याबद्दल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी केल्यात, शिक्षण घेतलं असेल, ग्रॅज्युएशन केलं, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राज्यातून येता, तुमच्या काय इंटरेस्ट आणि हॉबीज आहेत, काही प्रश्न याच्यावरच डेडिकेटेड असतात. आणि तुम्ही ज्या प्रदेशातून येतात तिथल्या सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल इश्यूज बद्दल प्रश्न विचारले जातात. मग मला तुम्ही सांगा, माझं जर माझ्या समाजाबद्दलचं ज्ञान उत्तमरित्याने असेल तर कुठल्याही प्रकारच्या सोशल इश्यूवर येणारा इंटरव्ह्यू मधला प्रश्न मला इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे टॅकल करता येईल का रे? आणि म्हणून मला तिथं उपयोग होईल. बरं, आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट, पण तो आता आपण परीक्षार्थी आहोत म्हणून त्याच्यावर मी जास्त फोकस देत नाही, कारण मला आधी परीक्षा पास करायची. परीक्षा पास केली की मी अधिकारी होणार आहे. अरे पण परीक्षेचा जो प्रवास आहे हा 2-3-4 वर्षाचा आहे. मी अभ्यास करेल 1-2-3-4 वर्ष आणि माझं सिलेक्शन होईल. पण जेव्हा मी अधिकारी होईल तेव्हा माझा जवळजवळ 35 एक वर्षाचा प्रवास आहे. आपण ऍव्हरेज पकडूया 25व्या वर्षी तुम्ही अधिकारी झालात तर 60व्या वर्षी रिटायर होणार, म्हणजे 35 एक वर्ष तुम्हाला ऑफिसर म्हणून काम करायचंय. मग आधी पास होईपर्यंत ते 2-3 वर्ष महत्वाचे वाटणारच आहेत. आणि एकदा पास झाले की 35 वर्षाचा पण विचार केला पाहिजे ना. मग मला तुम्ही सांगा, सरकारी अधिकारी झाल्यानंतर तुम्ही कोणासाठी काम करता रे? येस, म्हणतात तुम्हाला ते सरकारी अधिकारी. अरे पण तुम्ही सरकारचे अधिकारी किंवा नोकर म्हणून जेव्हा काम करता त्या तुम्ही खरं तर काम कोणासाठी करता? जे सरकार तुम्हाला काम सांगतं ते सरकारच लोकांसाठी असतं, लोकांनीच निवडून दिलेलं असतं लोकांसाठी. मग लोकांसाठी जे निवडून दिलेलं सरकार आहे त्याच्या नोकरशाहीचे तुम्ही भाग आहात, तर तुम्ही काम कोणासाठी करणार आहात? या समाजासाठी तुम्ही काम करणार आहात. आता तुम्ही मला सिंपल सांगा, ज्या व्यक्तीला समाज चांगला कळालाय, त्यातल्या समस्या चांगल्या कळाल्यात, त्यातली लोक चांगली कळाली आहेत, तो व्यक्ती चांगला अधिकारी म्हणून समाजामध्ये कार्यरत राहू शकतो. आणि त्यामुळे तुम्ही जनरली बघा ना, अनेक लोक दरवर्षी सरकारी अधिकारी होतात. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये डझनभर, शेकडो अधिकारी आहेत. पण तुम्हाला किती लोकांची नावं माहित आहेत? तुम्हाला बोटावर मोजण्या इतपतच सरकारी अधिकाऱ्यांची नावं माहीत असतात. आणि त्याचं कारण सिंपल आहे की असे निवडकच अधिकारी असतात जे फार लोकप्रिय असतात. मग ते लोकप्रिय काय आहेत? कारण त्यांना समाज समजला आणि समाजाची काय गरज आहे ती कामं त्यांनी केली आणि म्हणून लोकांनी त्यांना
काय केलं, रेकग्नाइज केलं किंवा त्यांना लक्षात ठेवलं. आणि मग अशी लक्षात ठेवणारी माणसं किती महत्वाचं आहे बघा ना. तुम्ही ज्या ठिकाणी जाता, काम करता, तिथे लोकांना तुम्ही आवडता, ही किती महत्वाची गोष्ट आहे. बाकी सगळे लोक काम करणारच आहेत, तेही 4 पैसे कमवणार आहेत, त्यांनाही बऱ्याचशा सुखसुविधा मिळणारच आहेत. पण त्याबरोबर जर मला रिस्पेक्ट पण मिळणार असेल, मला रेकग्निशन पण मिळणार असेल, तर ही किती छान गोष्ट आहे. तर माझ्या परीक्षेच्या दृष्टिकोनानं तर मला इंटरव्ह्यू मध्ये मार्क मिळण्यासाठी सोशिओलॉजीचा उपयोग होईलच. पण भविष्यात मला जे काही 30-35 वर्ष 40 वर्ष नोकरी करायची, जे काही तुमचा एज असेल त्यानुसार, त्याच्यामध्ये पण मला सोशिओलॉजीचा फार उपयोग होणार आहे. आणि म्हणून नक्की विचार करा सोशिओलॉजी ऑप्शनल तुम्हाला काय काय देणार आहे. बरं बा, आपण ही सगळी चर्चा केली. तुम्हाला असं वाटत असेल की अरे हा मस्त आहे की सोशिओलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट, पण मग बाकीच्या लोकांनी घेतलाय का आधीपर्यंत? मग बघा ना, विथ प्रूफच तुम्हाला दाखवतो. आणि या प्रूफसाठी युपीएससीच्या 2019 मध्ये जी लोक निवड झाली होती, ज्यांची सिलेक्टेड कॅन्डिडेट्स होते, त्यातले पहिले 500 जे कॅन्डिडेट आहेत त्यांचा डेटा इथं मी मांडलाय. कुठून आणला डेटा मी? आपली सेटिंग आहे का युपीएससी मध्ये? असलं काही नाहीये. असं सांगणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका की आपली लय ओळख आहे, युपीएससीत ओळख आहे, एमपीएससीत ओळख आहे, त्याला म्हणायचं नमस्कार. ठीक आहे, काही गरज नाही ओळखीची. युपीएससी पब्लिश करता हा रिपोर्ट. युपीएससी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, तिला पार्लमेंट समोर रिपोर्ट पब्लिश करायला लागतो. पार्लमेंट पुढे रिपोर्ट पब्लिश केलेला पब्लिक डॉक्युमेंट किंवा पब्लिक फोरम्स मध्ये अवेलेबल असतो. तिथून हा डॉक्युमेंट काढा, वाचा. आता तुम्हाला वाचायची गरज नाही, कशाला वाचता? त्यातला फक्त निवडक मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो. हा त्यांनी तुमच्या समोर मांडलेला अनालिसिस आहे. आणि काय दाखवत आहे त्या अनालिसिस मध्ये? सिंपल दाखवत आहे की जी काही 500 लोक आहेत 2019 मध्ये, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट, पहिले 500 रँक होल्डर्स आहेत, त्यांनी कोणत्या ऑप्शनल सब्जेक्ट घेतला होता त्याचा पाय चार्ट त्यांनी काढलेला आहे. पर्सेंटेज वाईज किंवा साईज वाईज तुम्ही समजून घेऊ शकता. 4 मोठे मोठे ठोकळे आहेत बघा, किंवा 4 मोठे मोठे पाय आहेत. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. कोणते आहेत रे हे? मग साध्या सोप्या शब्दात सांगतो. हा जो दिसतोय हा पॉलिटिकल सायन्स आहे, सगळ्यात मोठा आहे. किती टक्के? 16%. इथे वरती गेलात, ह्या सोशिओलॉजी आहे. कुठला आहे? 14%. हा तिसरा दिसतोय जिओग्राफी आहे, 11%. हा चौथा दिसतोय तो कंबाईंड आहे लिटरेचरचा, म्हणजे सगळे जी लिटरेचर्स असतात, मराठी लिटरेचर, हिंदी लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर, तेलुगू लिटरेचर, सगळे मिळून आहेत. मग त्याचा एक मुद्दा आपण तिथे मांडला. माझ्या चर्चेसाठी 3 गोष्टी डिस्कशनला घेतो. पॉलिटिकल सायन्स 16% पोस्ट होल्डर्सनी घेतला होता, सोशिओलॉजी 14% लोकांनी घेतला होता, जॉग्राफी 11% लोकांनी, 11%, 11% लोकांनी घेतलं होतं. आणि बाकीचे सब्जेक्ट मध्ये बाकीचे लोक डिवाइड झालेले. आता हे जे पर्सेंटेज मध्ये दाखवलं, हेच थोडंसं काय करतो अजून मोठ्या स्वरूपामध्ये. कारण हा डेटा मी कोणाचा मांडला होता? जे रँक 1 ते रँक 500 2019च्या लिस्ट मधले, त्यांचा डेटा मांडला होता. आता अजून थोडासा पुढे जाऊन अनालिसिस मांडूया की ज्या लोकांनी 2020 मध्ये मेन्स एक्झामिनेशन दिली, त्या मेन्स एक्झामिनेशन देणारे जे काही त्या काळातले 12,000 13,000 लोक असतील, त्यातल्या किती लोकांनी कुठला ऑप्शनल सब्जेक्ट घेतला होता? कारण 500 मध्ये तर मी बघितलं, मग 10,000 12,000 लोकांमध्ये हा डेटा प्रूव्ह करतो का स्वतःला? ते जर मी शोधायचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा मी बघेल, बघा कोणते कोणते सब्जेक्ट मला दिसतात. थोडंसं झूम करून तुम्हाला इथे दाखवतो. आपण जर बघितलं, अरे हो ना, बघ, येस, हा, एक एक बघूया. हा, आता इथे जर मी बघितलं तर मला असं दिसेल किती लोकांनी मेन्स तो सब्जेक्ट घेऊन दिलेली दिसली. असं बघितलं, अच्छा, 1322 लोक दिसतात. कोणता सब्जेक्ट आहे? जॉग्राफी आहे. अरे दिसतोय का? 10वा सब्जेक्ट. जॉग्राफीमध्ये 1300 लोकांनी काय घेतलेली आहे? ऑप्शनल घेतलेलं आहे, जॉग्राफी नावाचा. हा, आणि त्याच्यामधले किती लोक रेकमेंडेड कॅन्डिडेट आहेत? रेकमेंडेड म्हणजेच काय रे? जे फायनल लिस्ट मध्ये आले, सिलेक्ट झाले, ते बाबा 95 आहेत. म्हणजे टक्क्यामध्ये किती आहे? 7.2, म्हणजे 60% म्हणूया. म्हणजे 1300च्या आसपास लोकांनी जॉग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट घेतला, त्यातले 7% लोक काय झालेले? सिलेक्शन मध्ये झालेले. मग पुढे येऊया, पुढे आलं, पुढे बघूया अजून कोणता असे मोठे सब्जेक्ट आहेत जास्त लोकांनी घेतलंय. इथे आलो बाबा, मॅथमॅटिक्स 500 लोकांनी घेतलंय. बघा तुमच्या आवडीचे सब्जेक्ट. पुढे आलो आपण, 1863 लोक, 1800च्या आसपास लोकांनी कुठला घेतलाय?
पॉलिटिकल सायन्स घेतलाय आणि त्याचा रिझल्ट किती आहे? 8% रिझल्ट आहे त्याचा. आणि मग खाली आलो अजून कुठला आहे बघा, सोशलॉजी आहे. हा जवळजवळ 1200-1250 लोकांनी घेतलाय. पण इथे आवर्जून बघण्यासाठी गोष्ट आहे, 9.2% काय आहे? सिलेक्शन रेशो आहे. म्हणजे मला 3 सब्जेक्ट असे दिसले जे 1000 पेक्षा जास्त लोकांनी घेतले. म्हणजे 10% जास्त. 10,000ला समजा 1000 आपण पकडूया. 12 ते 13,000 लोक दरवर्षी मेन्स देतात, डिपेंडिंग दरवर्षी किती जागा आहेत, आपण ऍव्हरेज पकडूया. 10%पेक्षा जास्त सब्जेक्ट मला दिसतात. एक पॉलिटिकल सायन्स दिसतो, एक जॉग्राफी दिसतो आणि एक सोशोलॉजी दिसतो. पण त्याच्यामध्ये पण सक्सेस रेटमध्ये तुम्हाला सोशोलॉजी थोडासा पुढे दिसतो. आणि मग हाच उत्तर देतो एका महत्वाच्या प्रश्नाचं. तो प्रश्न असतो की सर सोशोलॉजीत मार्क येतात का? मी कशाला काय गडबड करत सांगत बसू, लिस्ट बघा आणि बोला. हा सूर्य, हा जयद्रथ. जर 9 पेक्षा जास्त टक्के जर त्याचा सक्सेस रेशो असेल, म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये मुलांना मार्क पडले आणि म्हणूनच तर त्यांना लिस्टमध्ये नाव मिळालं असेल ना. मग सोशोलॉजीमध्ये मार्क येतात का? हो, भरपूर मार्क येतात. एके वर्षी तर 323 मार्काचा टॉपर देखील आलेला आहे. आपलेच काही स्टुडंट आहेत, त्यांनी चांगले मार्क पडलेत, कोणाला 280 मार्क आले. मागच्या वर्षांमधले एक्झाम्पल देतो. आपले अनेक विद्यार्थी सोशोलॉजी मधून युपीएससी मधून रँक होल्डर देखील आहेत, याही वर्षी असतील. आता या वर्षीचा तुम्ही अभ्यास करत असतानाच येईल ना रिझल्ट. 2026चा रिझल्ट एप्रिल महिन्याच्या आसपास येईल, 27च्या. त्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असाल, तुमच्या काही लोक प्रिलिमला शिफ्ट झाले असतील, तेव्हा तुम्हाला बघायला मिळेलच. आणि त्यामुळे आपण फार चर्चा करत बसण्यापेक्षा कि आजकल मार्केट में क्या चल रहा है, फॉक चल रहा है या नहीं चल रहा है, आपल्याला काय करायचंय? आपण बघायचंय की हा हे 3-4 सब्जेक्ट मार्केटमध्ये चालतात, काहीच हरकत नाही. मार्केटचे एक अनालिसिस करायला काय जाते? काय घेतात बाबा लोक? तर लोक म्हणजे इन जनरल पब्लिकला आपल्याला ऑब्झर्व करायचं नाहीये. आपल्याला जे लोक अभ्यास करून त्यातून कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर त्यांनी यश मिळवलं. प्रिलिम पास केली म्हणजे पण मुख्य परीक्षेला गेला 1 टप्पा यशच मिळालं ना त्याला. इंटरव्ह्यू पर्यंत गेल्या 2 टप्प्यात यश मिळालं. फायनल लिस्ट मध्ये आला, 3ही टप्पे पूर्ण केले त्यांनी आणि त्याला यश मिळालं. अशा लोकांचा जेव्हा डेटा, तो पण युपीएससीने दिलेला, जर मी अनालिसिस करतो, तर मला कळतं हे 2-4 सब्जेक्ट चांगले चाललेत. सोशोलॉजीला चांगला सक्सेस रेट आहे आणि माझ्या 3 टप्प्यांच्या आधारावर या ऑप्शनल सब्जेक्ट पैकी मी कोणता निवडू हे मला तिथं ठरवणं सोपं जातं. अरे काही कळालं का? ठीक आहे. मग आता मी असं म्हणेल की कोणता ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा, ह्याच्यासाठी एक तुम्हाला मेथड मी सांगितलेली आहे की बाबा अशा प्रकारे तुम्ही त्याचा विचार करू शकता. आता तुम्हाला तो विचार करायचा आहे आणि विचार केल्यानंतर आठवडाभराचा वेळ आहे तुमच्याकडे, विचार करा. आणि मग 20 तारखेपर्यंत तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट फिक्स होईल आणि मग 20 तारखेला त्या ऑप्शनल सब्जेक्टच्या लेक्चर्सची तुम्ही सुरुवात करा आणि अभ्यासाला त्याच्या मागे लागेल. ठीक आहे. तर माझ्याकडून हे डिस्कशन इथे झालेलं आहे. पण तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते नक्की तुम्ही विचारा. ऑफलाईन वर्गात जे बसलेले विद्यार्थी आहेत ते इथे मला आपण युट्यूब सेशन, आपण हे युट्यूब सेशन लाईव्ह थांबवलं की करूयातच. पण ज्या ज्या लोकांना जे युट्यूबवर बघतायत किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन इथे जॉईन झालेले आहेत, त्यांना जर काही प्रश्न असतील तर नक्की ते चॅटबॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शन ज्याला आपण म्हणतो तिथे ते टाकू शकतात, जेणेकरून त्याची उत्तरं द्यायचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करू.